नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शाश्वत अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज जो संयुक्त गट क चा पेपर झालेला आहे प्रिलिम्सचा, त्याचं एक्सप्लेनेशन, त्याची संभाव्य उत्तर आपण डिस्कस करणार आहोत. पूर्ण टीम आपला आपला विषय याच्यामध्ये एक्सप्लेन करणार आहे. तर संभाव्य उत्तर आपण सांगणार आहोत की काय असू शकतात आजच्या या सगळ्या पेपरमधले. तर इतिहासापासून आपण सुरुवात करणार आहोत. पहिलाच प्रश्न कन्फ्युजिंग थोडासा प्रश्न आहे की 1919च्या कायद्यातील त्रुटींची चौकशी करण्यासाठी कोणती कमिटी नियुक्त केलेली होती. आता याच्या बाबतीमध्ये 1919चा कायदा म्हणलं आणि त्याचा रिव्ह्यू घेण्यासाठीचा मुद्दा जर विचारात घेतला तर लगेच सायमन कमिशन आपल्या डोक्यामध्ये त्याच्याबद्दलचा उल्लेख येतो. परंतु त्याच्या अगोदर देखील एक कमिटी तिथं स्थापन झाली होती, ज्याचा उद्देश पण हाच होता की 1919च्या कायद्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये टीका व्हायला लागली होती. त्याच्यामध्ये ज्या त्रुटी आहेत, ज्या उणिवा कमतरता आहेत, त्याच्यावरती टीका व्हायला लागली होती. त्यामुळं तिथं मध्ये एक मुड्डीमन कमिटी तिथं स्थापन करण्यात आलेली होती. रिव्ह्यू असा जर शब्द आला असता तर मग सायमन कमिटीचा उल्लेख तिथं आपल्याला करता आला असता. दोन्हीचा उद्देश सेमच होता, मुद्दिमन कमिटी आणि सायमन कमिटी. परंतु अगोदर कोणती स्थापन करण्यात आली होती? मुद्दिमन कमिटी. आता आयोग याच्यामध्ये एक्झॅक्टली उत्तर काय देतो ते पुढे बघावं लागणार आहे. अ आणि ब तसा तरी काय पर्याय याच्यामध्ये आयोगाने दिलेला नाही, त्यामुळं 1 किंवा 2 मध्ये कन्फ्युजन तिथं क्रिएट झालेलं आहे. परंतु मुद्दिमन कमिटी जी होती ती अगोदर त्याच्यामध्ये स्थापन करण्यात आली होती 1924ला, ज्याचा उद्देश, ज्याचं ऑब्जेक्टिव्ह तेच होतं की या 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म्स, त्या सुधारणा कायद्यामध्ये ज्या त्रुटी आहेत, ज्या उणीव आहेत, त्याच्यावरती टीका झाल्यामुळे ती मुद्दिमन कमिटी तिथं स्थापन करण्यात आलेली होती. आणि त्याच्यानंतर 10 वर्षांनी रिव्ह्यू घेतला जाईल असं सांगितलेलं होतं. 1919चा कायदा लागू झाल्यानंतर 10 वर्षांनी त्याचा रिव्ह्यू घेतला जाईल असं सांगितलं होतं. परंतु त्याच्या अगोदरच 2 वर्ष सायमन कमिशन तिथं नेमण्यात आलेलं होतं. त्यामुळे इथं उत्तर सध्या मुद्दिमन कमिटी देत आहे. आयोग मुद्दिमन कमिटी किंवा सायमन कमिटी या दोन्हीपैकी एक काहीतरी उत्तर त्याच्यामध्ये देईल. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे तो आहे ब्रिटिश अधिकारी, जो आपला टॉपिक असतो इतिहासामध्ये, त्याच्यावरती प्रश्न आहे. लॉर्ड हार्डिंगवरती प्रश्न विचारलेला आहे, ज्याचा कालावधी राहिलेला 1844 ते 48 यांच्या काळात कोणते पहिले युद्ध झालेले होते. ठीक आहे. इलिमिनेशनने जाऊ शकतो. इंग्रज मराठा युद्ध, पेशवाईचा अंत 1818ला झालेला होता, त्यामुळे त्या कालावधीच्या नंतरचा खूप कालावधी आहे. पहिला पर्याय जातो. इंग्रज मुघल युद्ध, असं कुठलंही युद्ध इंग्रज मुघल युद्ध असं झालेलं नव्हतं. ठीक आहे. प्लासी बक्सार त्याला इंग्रज मुघल युद्ध असं म्हणत नाही, त्यामुळे तो पर्याय पण रद्द होऊन जातो. तर इंग्रज शीख युद्ध जे आहे पर्याय क्रमांक 2 ते त्याचं करेक्ट उत्तर आहे. नेक्स्ट, कायमधारा महसूल पद्धतीत कोणत्या वर्गाला अधिक फायदा झाला असा प्रश्न त्याच्यामध्ये विचारलेला आहे. ठीक आहे. आता ज्या काही महसूल पद्धती आलेल्या होत्या, मग ती कायमधारा असू द्या, रयतवारी असू द्या, नाहीतर इतर कोणती महालवारी पद्धत असू द्या, याच्यामध्ये कोणत्याच याला शेतकऱ्याला फायदा झालेला नव्हता. ठीक आहे. कशामध्ये शेतकऱ्याला फायदा झालेला नव्हता. आणि या ज्या महसूल पद्धती होत्या त्या बेसिकली जमिनीशी संबंधित होत्या. त्यामुळं शेतकरी, जमीनदार आणि ब्रिटिश सत्ता यांचाच त्याच्याशी संबंध होता. कारखानदार आणि कारागीर यांचा त्याच्याशी काहीही संबंध नव्हता. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 याचं करेक्ट उत्तर आहे की जमीनदारांना मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा फायदा झाला होता. कारण कायमधारा पद्धतीमध्ये होतं काय की एक महसुलाचं प्रमाण, एक रक्कम, एक पर्सेंटेज, टक्केवारी ठरवण्यात आली होती दीर्घ कालावधीसाठी, आणि ते जमा करण्यासाठी एक मध्यस्थांचा वर्ग क्रिएट करण्यात आला होता, तयार करण्यात आला होता. तर त्या जमीनदारांना त्याच्यातलं पर्सेंटेजमध्ये शेअर मिळत असायचा. ठीक आहे. ब्रोकरेज सोप्या भाषेमध्ये जो आपल्याला नोन असलेला शब्द आहे की तुम्ही जमा करा महसूल शेतकऱ्यांकडून, त्याच्यातले 10 ते 11% तुम्हाला मिळतील. त्यामुळे जमीनदारांचा मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये फायदा झालेला होता. ठीक आहे. मग कायमधारा पद्धतीबद्दल आपण जे वन डे रिव्हिजन घेतलेली होती शाश्वत अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती, जी फ्रीमध्ये पोस्ट केलेली होती, त्याच्यामध्ये हे सगळे मुद्दे आपण डिस्कस केलेले होते. याच्या आधीचा पण प्रश्न जर आपण बघितला, याच्यामध्ये पण चर्चा केलेली होती. 1919चा जो कायदा, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा आणला होता, त्याच्याबद्दल चर्चा केलेली होती. त्याच्या अगोदरचे इतर आयोग कोणते आलेले होते सायमन कमिशनच्या आधीचे, तर त्यावेळी चर्चा केलेली होती मुद्दिमन कमिशनची 1924चा. त्याचा उद्देश तोच होता. ठीक आहे. वन डे रिव्हिजन मधून गट ब आणि गट क दोन्हीकडे बरेच प्रश्न रिफ्लेक्ट झालेले आपल्याला बघायला मिळतात. त्यावेळी आपण चर्चा केलेली होती. कायमधारा पद्धतीचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नेमके काय आहेत त्याच्याबद्दल आपण डिस्कशन केलेलं होतं. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे, याचा उत्तरापर्यंत इलिमिनेशनने पोहोचलं जाऊ शकत होतं. ठीक आहे. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र आणि साहित्याशी लाला लजपत राय यांचा संबंध नाही असं म्हणलेलं आहे. ठीक आहे. पंजाबी वृत्तपत्र प्रकाशित केलं का, तर यस त्यांनी केलं होतं. यंग इंडिया या ग्रंथाचं लेखन केलंय का, यस. त्याच्याने बरेच पुढं तरुण क्रांतिकारक, तरुण स्वातंत्र्य सैनिक इन्स्पायर झालेले होते, मोटिवेट झालेले होते. तिसरं जे विधान दिलेलं आहे वंदे मातरम या वृत्तपत्रातून, त्यांनी पॅसिव्ह रेजिस्टन्स थेअरीचा सिद्धांत मांडला होता. हे चुकीचं आहे. आता पॅसिव्ह रेजिस्टन्स थेअरी याच्यासोबत बेसिकली टिळकांचं नाव जोडलं जातं, गांधींचं नाव जोडलं जातं आणि अरविंद घोष यांचं नाव जोडलं जातं.
लाला लजपतराय यांचा त्याच्याशी संबंध नव्हता. आणि चौथं जे विधान आहे तर ते देखील करेक्ट आहे. आपल्याला काय विचारलंय, याचा संबंध नाही विचारलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 त्याचं करेक्ट उत्तर आहे. नेक्स्ट पुढच्या क्वेश्चनकडे वळायचं आहे. पुढचा क्वेश्चन आहे, इथं पण बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन झालेलं आहे. ठीक आहे, इंदू प्रकाश आणि ज्ञान प्रकाश दोन्हीमध्ये कन्फ्युजन झाल्यामुळे उत्तर चुकलेलं असणार आहे. खालील वर्णनावरून समाज सुधारकाला ओळखा असा प्रश्न आहे. आता जस्टिस ऑफ पीस आणि राव बहादूर बऱ्याच व्यक्तींना, बऱ्याच समाज सुधारकांना त्या पदव्या देण्यात आलेल्या होत्या आणि याच्याबद्दल फार काही आपण शुअर असू शकत नाही. याचे रेफरन्सेस खूप कमी येतात. संगीत विषयाची आवड होती म्हणजे खूपच वेग जनरलिस्टिक स्टेटमेंट ते दिलेलं आहे. ज्ञानप्रकाशचा जर उल्लेख केला तर कृष्णाजी रानडे यांनी ते सुरू केलेलं होतं आणि तसा कुठलाही पर्याय याच्यामध्ये नाही. बऱ्याच लोकांनी गोपाळ हरी देशमुख यांना टिक केलेलं असणार आहे या गोष्टीमुळं. परंतु कृष्णाजी रानडे यांनी ज्ञानप्रकाश हे सुरू केलेलं होतं, मदत केलेली होती, परंतु त्यांनी वृत्तपत्र काढलं कोणी होतं, कृष्णाजी रानडे. त्यामुळे वरीलपैकी कोणतीही नाही हे उत्तर इथं आपण देत आहोत. आयोग त्याच्याबद्दल काय स्पष्टीकरण त्यांच्या बाजूने ते देईलच. ठीक आहे, जी महत्वाची वृत्तपत्र वन डे रिव्हिजन मध्ये आपण डिस्कस केले होते त्याच्याबद्दल ज्ञानप्रकाश, कृष्णाजी रानडे त्यांचा उल्लेख त्याच्यामध्ये आपण केलेला होता. ठीक आहे, नेक्स्ट इथं देखील बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन झालेलं असू शकतं. एका विधानावरून उत्तरापर्यंत आपण पोहोचू शकतो. शारदा सदन आर्य महिला समाज या संस्थेच्या स्त्री उद्धाराच्या कार्यात त्या सक्रिय होत्या. याच्यामध्ये पण स्त्री समाज सुधारक ओळखायचे आहेत आपल्याला वर्णावरून. 1913 मध्ये समाजसेवेच्या कार्यासाठी त्यांना कैसरे हिंद देण्यात आला होता. 1894 साली हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली होती. आणि चौथा पर्याय आहे की ठाकरसी टाटा, चौथं विधान आहे की ठाकरसी टाटा या कुटुंबियांनी त्यांच्या स्त्री उद्धाराच्या कार्याला आर्थिक पाठबळ दिलं होतं. तर रमाबाई रानडे हे त्याचं उत्तर आहे. याच्यावरून ही संस्था संघटना ही जर लक्षात ठेवली तर त्याच्यावरून उत्तरापर्यंत आपल्याला पोहोचता येऊ शकतं. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे, गांधी भारतात आल्यानंतर, गांधींचं भारतात आगमन झाल्यानंतर सुरुवातीच्या कालावधीमध्ये त्यांनी कोणती महत्वाची आंदोलनं हाताळली होती त्याच्याबद्दलचा प्रश्न आहे. आपल्याला माहिती की 3 प्रमुख आंदोलनं त्यांची सुरुवातीची भारतात आल्यानंतरची फेमस झालेली होती, ज्याच्यामध्ये चंपारण सत्याग्रह आहे, अहमदाबाद या ठिकाणी झालेला मिल स्ट्राईक आहे, मिल संप आहे, आणि खेडा या ठिकाणचा सत्याग्रह आहे. तर याच्यामध्ये पहिले जे 3 पर्याय आहेत अ, ब आणि क, हे 3 आल्यानंतरचे प्रश्न त्यांनी महत्वाचे मार्गी लावलेले होते. मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती, तो मुद्दा आधीच झालेला होता. 1909 ला मॉर्लेमेंटो रिफॉर्म सुधारणा कायद्यामध्येच त्याची तरतूद करण्यात आलेली होती. त्यामुळे हे जे पहिले 3 आहेत अ, ब, क, ते त्याच्यामध्ये करेक्ट आहे. ठीक आहे, तो सोपा प्रश्न होता एकदम, वन डे रिव्हिजन मध्ये तो आपण कव्हर केलेला होता. नेक्स्ट, या प्रश्नाबद्दल पण कन्फ्युजन आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना, याचं उत्तर जमलेलं नसेल. ठीक आहे, जेवढा काही रिसर्च केलेला आहे हा व्हिडिओ घेण्याच्या कालावधीपर्यंत, तर त्याच्यामध्ये पहिली 2 नावं तर हमखास सापडलेली आहेत की कृष्णा रामा कुऱ्हाडे आणि वी स पागे या दोघांचा रेफरन्स त्या घटनेशी संबंधित आहे. एखादा प्रश्न आयोगाचा असा असतो, एखादा दुसरा प्रश्न असा असतो की त्याचा रेफरन्स सापडत नाही, तर काही गव्हर्नमेंटचे पब्लिकेशन त्याच्यामध्ये रेफरन्स सापडतात. पुढे एक प्रश्न तसा आहे, त्याच्याबद्दलचा रेफरन्स देणारच आहे. ठीक आहे, त्यामुळे सध्या अ आणि ब याचं उत्तर देत आहोत. ऑल ऑफ द अबव पण आयोगाच्या बाजूने येऊ शकतं. सध्या तरी या दोघांचीही नावं या घटनेशी संबंधित तिथं जी आहेत ती सापडलेली आहेत. याच्यामध्ये पण कन्फ्युजन क्रिएट करण्याचा आयोगाने प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, 1857च्या उठावाशी संबंधित प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी उठावाशी संबंधित घटना घडलेल्या होत्या त्याच्यावरती प्रश्न विचारलाय. सातारचे छत्रपती प्रतापसिंह यांचे गेलेले राज्य परत मिळवण्यासाठी रंगराव पागे यांनी अविरत प्रयत्न केले असं म्हणलंय. ठीक आहे, रंगोजी बापू किंवा रंगो बापूजी गुप्ते असं नाव ज्या व्यक्तीचं घेतलं जातं ते नाव याच्यामध्ये नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक अ जो आहे तो चुकीचा याच्यामध्ये आपण देतोय. दुसरा आहे जो पर्याय, दुसरं जे विधान आहे की कोल्हापुरामध्ये 31 जुलै 1857 रोजी 21व्या व 28व्या तुकडीतील शिपायांनी बंड केलं होतं, करेक्ट आहे. त्याच्यानंतर नरगुंच्या भावे या संस्थानिकांनी देखील दत्तपुत्र त्यांचा अमान्य झाल्यामुळं 1858 मध्ये 25 मे 1858 ला त्यांनी जे आहे ते बंड पुकारलेलं होतं, करेक्ट स्टेटमेंट आहे. आणि चौथं स्टेटमेंट जर बघितलं त्याच्याबद्दल पण कन्फ्युजन असेल बऱ्याच विद्यार्थ्यांना. आंबापानीची जी लढाई झालेली होती त्या आंबापानीच्या लढाईमध्ये भिल्लांचा पराभव झाला. आता एक्झॅक्टली त्या लढाईबद्दल असे सोर्सेस सांगत नाहीत की पराभव कोणाचा झाला, विजय कोणाचा झाला, परंतु याच्यामध्ये जवळपास 600 भिल्लांना पकडण्यात आलं होतं, कैद करण्यात आलेलं होतं. त्यामुळे ते विधान देखील करेक्ट आहे. त्यामुळं अ सोडलं तर ब, क आणि ड ही विधानं करेक्ट आपण देत आहोत. त्याचे रेफरन्सेस काही आहेत. इथं रेफरन्स ते मुद्दाम टाकत आहे. ठीक आहे, बऱ्याच लोकांकडून काय सांगितलं जातं की आयोगाने प्रश्न विचारला होता, तो रेफरन्स सापडलाय, पण ते रेफरन्सच सांगितलं जात नाही. ठीक आहे, हा जो मुद्दा आहे
नरगुंचे भावे त्यांच्याबद्दलचा मुद्दा डायरेक्टली इथे नमूद करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये तारीख देखील नमूद करण्यात आलेली आहे. 25 मे 1858 रोजी त्यांनी कंपनी सरकारविरुद्ध युद्ध पुकारलं आणि आयोगाने प्रश्नामध्ये मे 1858चा डायरेक्टली उल्लेख केलेला आहे. पुस्तक कोणतं आहे? पुस्तक आहे गव्हर्नमेंटचं पब्लिकेशन, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंबई. त्याचं पुस्तक आहे महाराष्ट्रातील स्वातंत्र्य लढे म्हणून 1818 ते 1884च्या दरम्यान झालेले लढे. हे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांनी छापलेलं पुस्तक आहे. त्याच्यातलं तो रेफरन्स आहे. परत एकदा सांगतो, आधी पण सांगितलेलं आहे, वन डे रिव्हिजन मध्ये पण सांगितलेलं आहे, 1 ते 2 प्रश्न असे असतात की जे गव्हर्नमेंटच्या पब्लिकेशन मधून येतात आणि असे सगळेच सोर्सेस आपण वाचत बसू शकत नाही. त्यामुळे ते 1 ते 2 प्रश्न सगळ्यांसाठीच, बहुतांशी लोकांसाठी बाउन्सर असतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये प्रयत्न करायचा की बाकीचे जे प्रश्न आहेत ते तरी आपण करेक्टली सॉल्व्ह करू. मग कोल्हापूर या ठिकाणी, सातारा या ठिकाणी जे उठाव झालेला होता त्याच्याबद्दलचा रेफरन्स आपण वन डे रिव्हिजन मध्ये तो घेतलेला होता. छत्रपती प्रताप सिंह त्यांचा गेलेलं राज्य परत मिळवण्यासाठी रंगोजी बापू यांनी प्रयत्न केलेले होते. त्याच्यानंतर एक रील बनवलेली होती की अंबापानीची लढाई, नांदूर शिंगोटी या ठिकाणी झालेली लढाई, भिल्ल उठाव, भिल्ल आणि ब्रिटिश संघर्ष जो झालेला होता त्याच्याबद्दल रील बनवली होती. त्याच्यामध्ये अंबापानीच्या लढाईचा आपण उल्लेख केलेला होता, त्याचा पण रेफरन्स इथं देत आहे. नेक्स्ट हा एकदम इझी क्वेश्चन होता. काँग्रेसची सुरुवातीची अधिवेशन त्याच्याबद्दलचा प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला माहिती आहे की दुसरं जे अधिवेशन झालं होतं ते दादाबाई नौरोजी. चा तिसरा पर्याय जो आहे तो एकच पर्याय त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. तिसरं अधिवेशन बदरुद्दीन तय्यबजी होते, पहिले मुस्लिम अध्यक्ष, पहिले पारसी अध्यक्ष. त्याच्यानंतर जॉर्ज यूल राहिलेले होते चौथ्या अधिवेशनाचा आणि 5वं अधिवेशन जे आहे ते विल्यम वेडरबर्न यांच्या अध्यक्षतेखाली तिथं पार पडलेलं होतं. ठीक आहे, त्याच्याबद्दलची पण रील आपण बनवली होती. गट ब मध्ये पण प्रश्न आलेला आहे, तो आहे तिसऱ्या अधिवेशनाबद्दलचा, मद्रास बद्दलचा प्रश्न आहे. ठीक आहे, बदरुद्दीन तय्यबजी यांच्यावरती गट ब ला प्रश्न विचारला गेल्या रविवारी आणि या रविवारी जे आहे ते दुसरं, तिसरं, चौथं, 5वं अधिवेशन त्याच्याबद्दलचा प्रश्न विचारलेला, ती देखील रील आपण त्याच्यामध्ये बनवलेली होती. शाश्वत अकॅडमीच्या बाजूने 5 नवीन टायटल्स लवकरच उपलब्ध करून देत आहोत, ज्याच्यामध्ये पहिलं आहे इनसाइड GS. म्हणजे ते बुक नेमकं एक्झॅक्टली काय आहे तर कंबाईंड ग्रुप बी आणि सी मेन्सचे PYQ विथ डिटेल्ड एक्सप्लेनेशन 2014 पासून ते 24 पर्यंत झालेल्या सगळ्या परीक्षा, मुख्य परीक्षा सांगतो. ठीक आहे, 24ची जी 25 मध्ये झाली परीक्षा, तर त्या अनुषंगाने 14 ते 25 या दरम्यान झालेल्या कंबाईनच्या सगळ्या मुख्य परीक्षांचे क्वेश्चन्स विथ एक्सप्लेनेशन त्याच्यामध्ये दिलेले आहेत. सब्जेक्ट्स कोणते आहेत? सब्जेक्ट सगळे आहेत, कोणताही सब्जेक्ट याच्यातून स्किप केलेला नाही. पॉलिटी, पंचायत राज, कायदे, इतिहास, भूगोल, पर्यावरण, विज्ञान आहे, तंत्रज्ञान आहे, इकॉनॉमी आहे, मॅथ्स आणि रिझनिंग देखील त्याच्यामध्ये ऍड करण्यात आलेले, जे तुम्हाला कुठंच भेटणार नाही. असे सगळे सब्जेक्ट याच्यामध्ये ऍड करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये असं केलेलं नाही की क्वेश्चन खाली त्याचं उत्तर दिलं आणि उत्तरच फक्त भरमसाठ एक्सप्लेन केलेलं आहे, तसं केलेलं नाही. त्याच्यातले इतरही पर्याय एक्सप्लेन केलेले आहेत. प्रत्येक प्रश्नातील प्रत्येक पर्यायाचं विश्लेषण त्याच्यामध्ये केलेलं आहे. येत्या पुढच्या आठवड्यामध्ये हे सगळी पुस्तकं उपलब्ध होत आहेत. झिरो एरर इंग्लिशची नवीन एडिशन येत आहे, झिरो एरर मराठीची नवीन एडिशन येत आहे आणि इंग्लिशच्या नोट्स, मराठीच्या नोट्स देखील अवेलेबल होत आहेत. हे सगळेच्या सगळे टायटल्स येत्या शनिवारी रविवारीपर्यंत उपलब्ध होत आहेत, 18 जानेवारीपर्यंत. ठीक आहे, इथं इतिहासाचे 10 प्रश्न संपतात. नमस्कार मित्रांनो, ग्रुप सी 2025च्या भूगोल या विषयाचं आपण विश्लेषण बघतोय. मी डी सेट इथे घेतलेला आहे बघा. 11 ते 20 भूगोलाचे प्रश्न होते. पहिला प्रश्न कशावर विचारलेला होता आपल्याला, तर महाराष्ट्रातलं थंड हवेचं ठिकाण आणि त्याचे जिल्हे आपल्याला बरोबर ओळखायचे होते. ह्याचं उत्तर काय असणार आहे? मग चुकीचं आपल्याला ओळखायचं होतं. ह्याचं उत्तर काय? तोरणमाळ. म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर आपलं येणार आहे. मग तोरणमाळ कुठल्या जिल्ह्यामध्ये येतं तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये असणारा हा थंड हवेचा प्रदेश आपल्याला बघायला भेटतो. मग पुढचा प्रश्न बघूयात. 12 नंबरचा प्रश्न नदी प्रणालीवर होता बघा. ह्याचं बरोबर उत्तर काय आहे तर 1 नंबरचं ह्याचं बरोबर उत्तर आहे. कारण की वर्धा आणि वैनगंगा नदी ही नैऋत्येला मिळते का तर नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1 ह्याचं चुकीचं उत्तर आहे. इतर जे पर्याय दिलेले आहेत ते बरोबर पर्याय आयोगाने आपल्याला दिलेले आहेत. मग पुढचा प्रश्न बघतोय बघा. बी मध्ये जो प्रश्न विचारला होता तो ऍज इट इज आयोगाने त्याच्यातलं मटेरियल कॉपी केलेलं आहे आणि तिथे प्रश्न विचारलेला आहे. मग ह्याचं उत्तर काय आहे तर पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे. काय विचारलेलं होतं आपल्याला? मुंबई किंवा जो पश्चिम घाट आहे, पश्चिम किनारी प्रदेश आहे, तो कुठल्या भागात येतो हा प्रश्न होता. त्याचा पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर आहे. बीचं जेव्हा एक्सप्लेनेशन घेत असताना मी हा मॅप सुद्धा तुम्हाला दिलेला होता. आपल्याला प्रश्न इथे आलेला होता. हे आपलं बरोबर उत्तर असायला पाहिजे होतं. काय आहे? AMW. पर्याय क्रमांक 3 त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे.
14 नंबरचा प्रश्न बघा, भारताच्या प्रशासकीय भूगोलावर किंवा भारताच्या आजूबाजू असणाऱ्या देशांवर हा प्रश्न होता. मग नेपाळ हा मणिपूरला लागून आहे का? तर मणिपूरला नेपाळ लागून नाहीये, म्हणजे पर्याय क्रमांक चुकीचा आहे. आणि भूतान आणि नेपाळ शेजारी देश आहेत का? तर नाही. त्यांच्यामध्ये कुठलं राज्य आहे? सिक्कीम राज्य आहे भारताचं, म्हणून ते शेजारी होतील का? नाही. काय द्यायचं आपल्याला? चुकीचं ओळखायचंय. चुकीचं ओळखायचंय, म्हणून पर्याय क्रमांक 3 माझं या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार आहे. ठीक आहे, मॅपवर आपण ही गोष्ट बघूयात एकदा. बघा, नेपाळ हा देश इथे आहे, त्याच्यानंतर मणिपूर हे राज्य इकडे नॉर्थ ईस्ट मध्ये आहे, भूतान हा इथे असलेला देश आहे, त्यांच्यामध्ये कुठले राज्य आहे? तर सिक्कीम नावाचं भारताचं जे राज्य आहे ते नेपाळ आणि भूतानच्या मध्ये आहे, म्हणून ते दोन देश शेजारी देश नाही आहेत. ठीक आहे, पुढचं बघूयात. बघा, खनिजावर प्रश्न होता. आयोगाची डेप्थ बघा, हा प्रश्न विचारताना त्यांनी काय विचारलंय? उत्खनन क्षेत्र आपल्याला विचारलेलं आहे. इतक्या दिवस आयोग आपल्याला काय विचारत होता? फक्त जिल्हा विचारत होता. म्हणजे आपल्या अभ्यासाची डेप्थ आता आपण वाढवली पाहिजे, हे आयोगाला आपल्याकडून अपेक्षित आहे. पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे, मग मँगनीज हे कुठे? तर चिखला येथे. क्रोमाइट कुठे? जानोली. त्यानंतर लोहखनिज आयन कुठे? सुरजागड, गडचिरोली जिल्ह्यात असलेला हा मायनिंग झोन आहे. आणि बॉक्साइट शेवटी कुठे? उदगीरीला आपल्याला बघायला भेटतो. ठीक आहे, मग पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. बघा, अगेन काय, मत्स्य उत्पादनावर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. खूप वर्षांमध्ये आयोगाने पशुपालन, मत्स्य उत्पादन आणि कृषीवर प्रश्न विचारलेला नव्हता, पण बी मध्ये त्यांनी कृषीवर प्रश्न विचारला आणि ह्याच्यात त्यांनी काय विचारलेलं आहे? मत्स्य उत्पादनावर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. करंट मधली जरी स्कीम असली तरी तो चॅप्टर आपण अलीकडच्या काही वर्षात मुलं इग्नोर करत असतात, पण आयोग कधी काय प्रश्न विचारेल हे आपल्याला माहित नाही. म्हणून प्रत्येक विषयाचा, प्रत्येक चॅप्टरचा अभ्यास आपण बरोबर करणं, इनडेप्थ करणं महत्वाचं असतं. हे काय आहे? 4 पटीने नाही तर 2 पटीने वाढवायचं उद्देश या स्कीम मध्ये ठेवण्यात आलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर आहे. अ क ड ही उद्दिष्ट आहेत आणि ब ही उद्दिष्ट नाही, कारण की ते काय आहे? तर 2 पट उत्पादन, 2 पट त्यांचं इन्कम जे आहे ते वाढवायचं आहे. बघा इथं कुठं दिलंय? इन्कम डबल डबल दिलेला आहे. 4 पट दिलेला आहे का? नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर येते. बघा, हा पशुपालनामधला प्रश्न आहे जो आयोगाने विचारलेला आहे. आता गीर गाईचं जे वासराचं नाव काय आहे ते आपल्याला सांगायचं होतं. ते काय आहे? गंगा नावाचं, गंगा नाव त्या वासराला दिलेलं होतं, जे क्लोन करून बनवण्यात आलेलं होतं. कुठल्या गायीपासून? तर गीर गाईला क्लोन करून हे वासरू बनवण्यात आलेलं होतं. पर्याय क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर आहे. बघा, एसडीजी वर हा प्रश्न होता. सगळ्यांना माहिती असतं हे की किती एसडीजी होते? तर 17 एसडीजी ठरवण्यात आलेले होते. 17 हा आकडा बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 त्याचं बरोबर उत्तर आहे. मग 19 नंबरचा प्रश्न बघा, यमुना नदीवर विचारले होता. म्हणजे बेसिकली हा कशावर? गंगा नदी प्रणालीवर हा प्रश्न होता. यमुना नदीच्या आपल्याला उपनद्या सांगायच्या होत्या. गंगेची उपनदी कुठली? यमुना. आणि यमुनाच्या या दिलेल्या उपनद्या आपल्याला सांगायच्या होत्या. त्यांचा कुठला क्रम सांगायचा होता? पूर्वेकडून पश्चिमेकडचा क्रम आपल्याला सांगायचा होता. पर्याय क्रमांक 2 ह्याचं बरोबर उत्तर आहे. केन, बेटवा, सिंध आणि चंबळ असं ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर बघायला भेटतं. बघा, केन नदी सर्वात पूर्वेकडची, मग आपण पश्चिमेकडे जातोय. बेटवा नदी, मग सिंध नदी आणि इथे येते चंबळ नदी. त्याच्या पुढे कुठली? बनास नावाची नदी आपल्याला बघायला भेटते. मी जेव्हा बीचं एक्सप्लेनेशन घेतलं होतं त्याच वेळेला तुम्हाला सांगितलं होतं भारतातल्या नदी प्रणालीत काय करायचं? तर तुमचं गंगा नदी प्रणाली करायची, ब्रह्मपुत्र करायची आणि आपली सिंधू नदी प्रणाली ही व्यवस्थित करून ठेवायची. यावर्षी त्यांनी कशावर विचारलाय? गंगा नदीवर प्रश्न विचारलेला आहे. बघा, इलेक्ट्रिक वाहन धोरण यातलं काय सांगायचं आपल्याला? त्या 2 स्टेशन मधलं अंतर किती ठेवण्यात येणार आहे ते आपल्याला सांगायचं आहे. त्याचं उत्तर आहे 25 किलोमीटर. एवढ्या अंतरावर एक इलेक्ट्रिक स्टेशन, मग 25 वर दुसरं इलेक्ट्रिक स्टेशन आपल्याला महाराष्ट्र शासन उभारून देणार आहे. ठीक आहे, फेम नावाचं जे धोरण आहे, जे इलेक्ट्रिक वाहनांसंदर्भात भारत सरकारने चालू केलेलं आहे, त्याचाच भाग म्हणून हे धोरण महाराष्ट्र सरकारने जारी केलेलं होतं. 25 किलोमीटर हे त्याचं बरोबर उत्तर आहे. बघा, तुम्ही प्रश्न बघितलेत, पण इनडेप्थ नॉलेज कुठल्या लेवलला जाऊन पाहिजे आपल्याला ते पण बघितलं.
त्याचसाठी शाश्वत अकॅडमीनी तुमच्या मेन्सच्या अभ्यासामध्ये तुम्हाला सपोर्ट व्हावा म्हणून इनसाइड जीएस नावाचं पुस्तक जे मुख्य परीक्षेचा इनडेप्थ विश्लेषण तुम्हाला करून देणार आहे ते बाजारात आणलेलं आहे. अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे ते तुमच्या मेन्सच्या प्रिपरेशनसाठी. कारण की बघा, प्रीमध्ये जो स्कोअर असतो तो मेन्समध्ये मेंटेन करू शकत नाही आपण आणि आपली पोस्ट जाते. त्यासाठी तुम्हाला एक सहाय्यक घटक म्हणून हे पुस्तक शाश्वत अकॅडमीने आणलेलं आहे. इतर पुस्तक बघू आपण. जे झिरो एरर इंग्लिश आहे त्याची 6वी आवृत्ती बाजारात उपलब्ध झालेली आहे. मराठी जे झिरो एरर आहे त्याची 2री आवृत्ती बाजारात उपलब्ध झालेली आहे. तुम्ही सगळ्यांनी या पुस्तकाचा आधार घेऊन तुमचे मुख्य परीक्षेतले मार्क कसे वाढतील यावर भर देणं गरजेचं आहे. थँक्यू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र गट क अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 मध्ये अर्थशास्त्र विषयावर जे 15 प्रश्न विचारले होते त्यांची संभाव्य उत्तरे आपण पाहणार आहोत. हा ग्रुप डीचा काय आहे क्वेश्चन सेट आहे. त्यामध्ये 21 ते 35 या दरम्यान काय विचारलेले आहेत अर्थशास्त्रावर प्रश्न विचारले आहेत. त्यामधला पहिला प्रश्न विचारला होता राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान NPSM डॅश डॅश पंचवार्षिक योजनेत तयार करण्यात आले. बघा, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान 2007-8 मध्ये काय करण्यात आलं, सुरू करण्यात आलं आणि 2007 ते 2012च्या दरम्यान 11वी पंचवार्षिक योजना काय होती, सुरू होती. तेव्हा पहिल्या प्रश्नाचं उत्तर येतं 3. बघा पुढचं येतं पुढीलपैकी योग्य विधान ओळखा. राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन आणि रोजगार पातळी यावरील प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी सरकार ज्या धोरणानुसार आपल्या खर्चविषयक आणि महसूलविषयक कार्यक्रमांची आखणी अंमलबजावणी करते त्या धोरणाला चलनविषयक धोरण म्हणतात. बघा, राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन आणि रोजगार पातळी हा चलनविषयक धोरणाचा भाग येत नाही, तर तो कशाचा येतो, राजकोषीय धोरणाचा भाग येतो. त्यामुळे पहिलं जे वाक्य आहे ते काय आहे, चूक आहे. दुसरं वाक्य बघा, अर्थव्यवस्थेचे कार्य सुरळीतपणे चालण्याच्या दृष्टीने राजकोषीय धोरणाला 1929 ते 33च्या महामंदी नंतरच्या काळात अधिक महत्त्व प्राप्त झाले. यामध्ये JM केन्स यांचे योगदान काय होते, मोठे होते. आता 1929 ते 33 हा जो कालावधी आहे त्याला गेट डिप्रेशनचा कालावधी असं म्हटलं जातं किंवा जागतिक महामंदीचा कालावधी म्हटलं जातं. या जागतिक महामंदीच्या कालावधीनंतर ना राजकोषीय धोरणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आणि हे राजकोषीय धोरण ज्यांच्या विचारसरणीवर आधारित होतं ते कोण होते, JM केन्स होते. आणि त्यामुळं या धोरणाला काय झालं तर अधिक महत्त्व प्राप्त झालं असं म्हटलं गेलं. त्यामुळं जो दुसरं वाक्य आहे ते काय आहे, बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये फक्त ब बरोबर आहे, कारण पहिलं वाक्य चूक आहे, दुसरं वाक्य बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर काय येतं, बरोबर येतं. नंतर पुढचा प्रश्न विचारला गेला, पुढीलपैकी बरोबर जोडी कोणती ते ओळखा. बघा, एकूण 4 जोड्या दिल्या, त्यांतली बरोबर जोडी काय करायची, ओळखायची. पहिली जोडी होती 14वा वित्त आयोग, YV रेड्डी. आता 14व्या वित्त आयोगाचे जे अध्यक्ष होते ते YV रेड्डी होते, त्यामुळे पहिली जोडी बरोबर आहे. आता पुढे येतं 10वी पंचवार्षिक योजना 2003 ते 2008. आता 10वी पंचवार्षिक योजना आहे ती 2002 ते 2007 या दरम्यान आखण्यात आली होती, त्यामुळे दुसरं जी जोड आहे ती चूक आहे. तिसरी जोडी सांगितली होती सीमा शुल्कातील घट, वित्तीय क्षेत्रातील सुधारणा. आता सीमा शुल्क, कस्टम ड्युटी हा कशाचा भाग येतो, तर हा आपला फॉरेन ट्रेड पॉलिसीचा भाग येतो, बरं आहे का, आपल्या परकीय व्यापार धोरणाचा भाग येतो, ना की वित्तीय क्षेत्रामधल्या सुधारणेचा तो भाग येतो. त्यामुळं तिसरी जोडी आहे ती काय, चूक आहे. चौथी जोडी विचारली होती 2022 ते 23 मधील केंद्र सरकारची तूट देशांतर्गत उत्पन्नाच्या किती टक्के होती, तर 5.8% होती. तर ती GDPची किती होती, तर 6.4% इतकी होती. त्यामुळे जोडी देखील काय आहे, चुकीची. कोणती जोडी बरोबर आहे, तर पहिली जोडी बरोबर आहे, पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. बघा, पुढचा प्रश्न विचारला होता की कोणता दिनांक 14/8/2018 पासूनच्या विस्तारित प्रधानमंत्री जनधन योजनेतील 3 प्रमुख सुधारणा रित्या दर्शवतात. बघा, यामध्ये विचारला होता प्रधानमंत्री जनधन योजना. प्रधानमंत्री जनधन योजना 2014ला सुरू झालेली एक सरकारची केंद्राची महत्त्वाची योजना आहे. यामध्ये काय करण्यात आलं होतं, तर फायनान्शियल इन्क्लुजन हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून काय करण्यात आलं होतं, तर प्रत्येक कुटुंबाला, गावातील प्रत्येक कुटुंबाला एक जनधन अकाउंट प्रोव्हाइड करायचं ठरवलं होतं. आता काय त्यामध्ये रिफॉर्म कधी करण्यात आला, तर 14/8/2018ला काय करण्यात, त्यामध्ये रिफॉर्म करण्यात आला. त्यामध्ये काही सुधारणा करून त्यामध्ये काही वाढ करण्यात आल्या. त्यामध्ये ओडीमध्ये वाढ करण्यात आली, ओव्हरड्राफ्टमध्ये वाढ करण्यात आली. 5,000वरून ओव्हरड्राफ्ट किती हजार करण्यात आला, 10,000 करण्यात आला. नंतर जे काही इन्शुरन्स कव्हर होता तो 1 लाखावरून 2 लाख करण्यात आला. आणि जी वयोमर्यादा आधी 18 ते 60 होती ती वाढून किती करण्यात आली, 18 ते 65 करण्यात आली. आता यामध्ये योग्य पर्यायामध्ये कुठल्या पर्यायामध्ये बघायला मिळतं, तर तिसऱ्या पर्यायामध्ये हे सगळं बघायला मिळतं. ओव्हरड्राफ्ट मर्यादा वाढवली गेली, विमा संरक्षण वाढवले गेले आणि वयोमर्यादा देखील काय करण्यात आली, वाढवण्यात आली. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर काय आहे, बरोबर आहे. नंतर पुढे येतं 1991 मध्ये स्थापन झालेली M. नरसिंहन समिती खालीलपैकी कशाशी संबंध आहे.
बघा 1991ला LPG स्वीकारल्यानंतर ना बँकिंगमध्ये रिफॉर्म्स घडवून आणण्यासाठी किंवा फायनान्शियल सेक्टरमध्ये रिफॉर्म्स घडवून आणण्यासाठी आपण काय केली होती, एक समिती नेमली होती, तिचं नाव होतं एम नरसिम्हन समिती. आता ही समिती 2 वेळा नेमली होती. एम नरसिम्हन समिती फर्स्ट 1991 आणि एम नरसिम्हन समिती सेकंड 1998. आता यामध्ये कोणता पर्याय बरोबर येतो, तर पर्याय क्रमांक 4 वित्तीय विषयक सुधारणा, फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म कमिटी असंच तिचं नाव होतं, म्हणून पर्याय क्रमांक 4 काय आहे, बरोबर आहे. नंतर पुढे येतं सरकारने मे 2016 मध्ये राजकोषीय जबाबदारी आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन, आपण त्याला FRBM ऍक्ट म्हणतो, कायद्याचा आढावा घेण्यासाठी डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यांची समिती काय केली होती, नियुक्त करण्यात आली. आता FRBM ऍक्ट आपण 2003ला आणला होता, 2005 पासून तो काय केला होता, लागू केला होता. आणि याचं निरीक्षण करण्यासाठी किंवा याची पाहणी करण्यासाठी काय केलं होतं, NK सिंग, नंदकिशोर सिंग यांच्या अध्यक्षतेखाली काय केलं होतं, 2016 मध्ये 5 सदस्य काय करण्यात आली होती, समिती नेमण्यात आली होती. तेव्हा पर्याय क्रमांक 2 काय आहे, बरोबर आहे. नंतर पुढे येतं नीती आयोग स्थापना डॅश डॅश या दिवशी झाली. नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015 रोजी काय करण्यात आली. यापूर्वी प्लॅनिंग कमिशन होतं, त्या ठिकाणी काय आणण्यात आलं, नीती आयोग आणण्यात आला. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया नावानं काय करण्यात आलं. ही संस्था कोणाची जागा घेणार आहे, तर प्लॅनिंग कमिशनची जागा घेणार आहे. कधी स्थापन करण्यात आली, 1 जानेवारी 2015. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढे येतं दारिद्र्य रेषेच्या व्याख्यांचे स्पष्टीकरण कोणत्या समितीने केले, तर दारिद्र्य रेषांचे स्पष्टीकरण करण्यासाठी काय करण्यात आल्या होत्या, अनेक समित्या नेमण्यात आल्या होत्या. पण पर्यायामध्ये 2 समित्या आपल्याला बघायला मिळतात, सुरेश तेंडुलकर समिती 2005 आणि रंगराजन समिती, पुढची जी रंगराजन समिती आहे ती 2012. अशा 2 समित्या आपल्याला बघायला मिळतात. पुढे विजय केळकर समिती आणि RN मल्होत्रा समिती. विजय केळकर समिती टॅक्स बद्दल बघायला मिळते, तर RN मल्होत्रा समिती कशाबद्दल बघायला मिळते, तर इन्शुरन्स सेक्टर रिफॉर्म्स बद्दल आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे 2 समित्या बरोबर आहे, तेंडुलकर समिती आणि रंगराजन समिती. अ आणि ब कोणत्या पर्यायामध्ये आहे, तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. नंतर पुढे येतं भारताच्या औद्योगिक धोरणाबाबत पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते. 3 औद्योगिक धोरणं दिलेले आहेत, 1948, 1956 आणि 1991. पहिलं वाक्य काय बघा, 1948च्या औद्योगिक धोरणाने भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेच्या स्थापनेचे उद्दिष्ट स्पष्ट केले. पहिलं औद्योगिक धोरण आलं होतं 1948ला, त्यामध्ये आपण काय केलं, मिश्र अर्थव्यवस्थेचं काय केलं होतं, स्वीकार केला होता. आणि त्यामध्ये आपण सार्वजनिक क्षेत्र खाजगी क्षेत्र याचं सहअस्तित्व स्वीकारलं होतं. त्यामुळे पहिलं वाक्य बरोबर आहे. नंतर दुसरं वाक्य बघा, 1948च्या औद्योगिक धोरणापेक्षा 1956च्या औद्योगिक धोरणाने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना त्यांच्या विकासाला अधिक महत्त्व दिल्याचे दिसून येते. 1955ला तामिळनाडूच्या आवडी या ठिकाणी जे अधिवेशन भरलं काँग्रेस वर्किंग कमिटीचं, आणि त्यामध्ये ठरवण्यात आलं की भारताच्या इथून पुढचं जे मार्गक्रमण असणार आहे ते असणार आहे समाजवादी समाज रचना. त्यामुळे 1948च्या औद्योगिक धोरणापेक्षा 1956च्या औद्योगिक धोरणामध्ये आपण सार्वजनिक सेक्टरकडे काय केलं, जास्त लक्ष दिलं, पब्लिक सेक्टरला आपण जास्त महत्त्व दिलेलं बघायला मिळतं. त्यामुळे दुसरं वाक्य देखील काय आहे, बरोबर आहे. आता तिसरं वाक्य जर बघितलं, 1991चे जे औद्योगिक धोरण आहे त्यामध्ये LPG आपण स्वीकारलं, त्यामध्ये काय सांगितलं, त्या धोरणानुसार सार्वजनिक क्षेत्रासाठी फक्त 17 उद्योग राखून ठेवले. 17 नाही तर किती उद्योग राखून ठेवले होते, आपण 8 उद्योग राखून ठेवले होते. LPG लिबरलायझेशन आणि प्रायव्हेटायझेशनमुळे आपण काय केलं होतं, तर खाजगी क्षेत्राला जास्त चालना देण्यासाठी आपण सार्वजनिक क्षेत्रातले बरेचसे उद्योग काय केले होते, तर खाजगी क्षेत्राला दिले होते. आणि जवळजवळ 8च उद्योग आपण काय केले होते, सार्वजनिक क्षेत्रामध्ये पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगमध्ये राखून ठेवले होते. त्यामुळे काय विचारले, चुकीचं विधान ओळखा. कोणतं विधान ओळखा, चुकीचं विधान ओळखा. तर चुकीचं विधान कोणतं आहे, तर क हे विधान चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये फक्त क विधान काय आहे, चुकीचं असलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. पुढचं इथं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000च्या उद्दिष्टात समाविष्ट आहे डॅश डॅश. म्हणजे काय, तर जे काही आपली नॅशनल पॉलिसी, नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी 2000 आहे, त्यामध्ये कशा कशाचा समावेश आहे, तर बघा पहिलं येतं स्थूल जननदर घटवणे. बरोबर आहे, आपण जननदर ठेवला होता 2.1 इतका जननदर आपण काय करायचं, घटवायचं लक्ष ठेवलं होतं. नंतर 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिर करणे. आता नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसीमध्ये हे वाक्य कुठेही आपल्याला बघायला मिळत नाही की 2045 पर्यंत लोकसंख्या काय करणं, स्थिर ठेवणं. पुढे येतं स्त्री पुरुष समानता आणणे. स्त्री पुरुष समानता आणणे हे धोरण निश्चितच काय केलं होतं, आपण ठरवलं होतं. आणि त्यानुसार आपण स्त्री पुरुष समानतेसाठी स्त्री शिक्षण आणि महिला सबलीकरणावर काय केलं होतं, लक्ष पण दिलं होतं. त्यामुळे हे देखील वाक्य काय आहे, बरोबर आहे. हे आणि हे 2 बरोबर आहे. तिसरं येतं 2045 पर्यंत 100% नागरीकरण साध्य करणं. आता नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसीचा हा देखील उद्देश आपल्याला बघायला मिळत नाही का, तसं कोणतंही नोंद आपल्याला बघायला मिळत नाही. त्यामुळं ड चूक आहे आणि ब पण चूक आहे. अ आणि क आहे बरोबर आहे. कोणत्या पर्यायामध्ये येतं, अ आणि क, तर पर्याय क्रमांक 3 ह्या प्रश्नाचं उत्तर काय येतं, 3 येतं. नंतर पुढे येतं सार्वजनिक कर्जाच्या स्थिरतेसाठी सामान्यतः स्वीकृत निकष. बघा याला आपण काय म्हणतो, पब्लिक
डेप्ट सस्टेनेबिलिटी. आता पब्लिक डेप्ट सस्टेनेबिलिटीसाठी काय केलं, कोणकोणते निकष असतात बघा. पहिला निकष आहे विशिष्ट कालावधीत कर्ज शून्य असावे. आता कर्ज शून्य कधी असू शकत नाही. ज्या देशाला प्रगती करायची आहे किंवा ज्या देशाला पुढे खूप काही मोठे पल्ले गाठायचे आहेत अशा देशाला कधीही सार्वजनिक कर्ज शून्य असू शकत नाही. त्यामुळं पहिला निकष हा काय चुकीचा आहे. भविष्यातील कर्ज, आता नेमकं पब्लिक डेट सस्टेनेबिलिटी म्हणजे काय, तर सरकारनं घेतलेलं कर्ज आणि त्याचा जीडीपीशी असलेला जो रेशो असतो त्याला आपण काय म्हणतो, पब्लिक डेट सस्टेनेबिलिटी म्हणतो. त्यामुळे दुसरं वाक्य बघा, भविष्यातील कर्ज जीडीपी गुणोत्तर आजच्या कर्ज जीडीपी गुणोत्तराच्या विशिष्ट भागापर्यंत कमी केले पाहिजे. हे वाक्य बरोबर आहे. नंतर तिसरं वाक्य बघा, भविष्यासाठी कर्ज जीडीपी गुणोत्तर आजच्या गुणोत्तरावर निश्चित केले जाऊ शकते. तर हे पण वाक्य बरोबर आहे. बघा, आजचा समजा कर्ज जीडीपी गुणोत्तर समजा 60% असेल, तर भविष्यामध्ये जर आपण तो 60% काय करणार असेल, ठेवणार असेल, तर आपण त्याला सस्टेनेबिलिटी असं म्हणतो, शाश्वतता असं त्याला पण म्हणतो. त्यामुळे तिसरं वाक्य देखील काय बरोबर आहे. मग कोणते निकष आपण स्वीकारू शकतो, तर 2 निकष आपण स्वीकारू शकतो, ब आणि क. कोणत्या पर्यायामध्ये आहे, ब आणि क, तर पर्याय क्रमांक 2 ब आणि क काय बरोबर आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. पुढचं बघा, अन्नधान्याचे बफर स्टॉक डॅश डॅश करता असतात. आता अन्नधान्याचे बफर स्टॉक म्हणजे काय, सरकार काय करतं, शेतकऱ्याकडून MSP दराने काय करतं, धान्य खरेदी करतं. खास करून गहू आणि तांदूळ हे धान्य काय करतं, खरेदी करतं. कशासाठी, तर अन्न सुरक्षतेसाठी आणि किमतीमध्ये स्थैर्य ठेवण्यासाठी काय केलं जाते, सरकारकडून हे उपाय योजले जातात. आता यामध्ये काय काय होऊ शकतं बघा, तर यामुळे काय काय होतं, तर किमतीतील चढ उतार मर्यादित करण्यासाठी या बफर स्टॉकचा उपयोग काय केला जातो, किमतीतील चढ उतार मर्यादित करण्यासाठी. समजा एखाद्या वर्षी काय झालं नाही, तर उत्पादनामध्ये घट झाली आणि यामुळे आहे त्या उत्पादनाच्या किमती काय होतील, वाढतील आणि काय होणार आहे, तर अन्नधान्याच्या किमती वाढतील. त्या किमती स्थिर ठेवण्यासाठी किंवा हे जे चढ उतार आहेत मर्यादित करण्यासाठी काय केलं जातं, बफर स्टॉक ठेवला जातो. त्यामुळे पहिलं वाक्य किंवा पहिलं विधान बरोबर आहे. आता दुसरं विधान आहे अन्नधान्य निर्यात, हे चूक आहे. तिसरं येतं बियाणे पुरवठा, हे पण काय आहे, चूक आहे. चौथं बघा, खुल्या बाजारात विकण्यासाठी सरकारनं ठेवलेला जो बफर स्टॉक आहे, ज्यावेळी महागाईची अवस्था निर्माण होते, महागाईची अवस्था निर्माण होते म्हणजे काय, तर आहे त्या अन्नधान्याच्या किमती ज्या काय होतात, खूप इन्क्रीज होतात, वाढतात आणि इन्फ्लेशन निर्माण होतं. ते इन्फ्लेशनला तोंड देण्यासाठी सरकार काय करू शकतं, आपला स्टॉक मार्केटमध्ये आणून काय करू शकतं, पुरवठा वाढवू शकतं आणि महागाई नियंत्रण प्राप्त करू शकतं. मग खुल्या बाजारात विकण्यासाठी हे देखील वाक्य काय येतं, बरोबर येतं किंवा हा देखील पर्याय बरोबर आहे. त्यामुळे अ आणि ड बघा, पर्याय क्रमांक 2 मध्ये अ आणि ड येतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. बघा, पुढचं येतं राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची म्हणजे नाबार्डची स्थापना कधी झाली. नाबार्ड, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट. शिवरामन समितीच्या शिफारशीनं काय करण्यात आला, नाबार्ड ऍक्ट 1981 करण्यात आला. 1981 साली काय करण्यात आला, नाबार्ड ऍक्ट करण्यात आला आणि त्यानुसार 12 जुलै 1982 ला काय करण्यात आली, नाबार्डची स्थापना केली. आपल्याला बघायला मिळते पर्याय क्रमांक 2 काय येतं, उत्तर बरोबर येतं. पुढचं येतं RBIच्या कोणत्या कायद्यानुसार शेड्यूल्ड बँक आणि नॉन शेड्यूल्ड बँक असे वर्गीकरण केले जाते. बघा, RBIचा जो ऍक्ट आहे, RBI ऍक्ट 1934, यामध्ये जे सेकंड शेड्यूल आहे, दुसरं परिशिष्ट आहे, त्या दुसऱ्या परिशिष्टामध्ये ज्या बँकांची नोंद आहे त्याला आपण शेड्यूल बँका म्हणतो आणि त्या परिशिष्टामध्ये ज्या बँकांची नोंद नाही आहे त्यांना आपण म्हणतो नॉन शेड्यूल बँका. बरोबर आहे. त्यामुळे कोणत्या कायद्यानुसार याचं वर्गीकरण केलं जातं, तर RBI ऍक्ट 1934 नुसार या बँकांचं शेड्यूल आणि नॉन शेड्यूल असं काय केलं जातं, वर्गीकरण केलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. पुढचं येतं लोकसंख्या संक्रमण सिद्धांतातील तिसरा टप्पा कोणता. आता लोकसंख्या संक्रमणातील तिसरा टप्पा कोणता बघा, आता एकूण 4 टप्पे पडतात. किती टप्पे पडतात, 4 टप्पे पडतात. त्यामध्ये पहिला टप्पा येतो हाय स्टॅन्डरी, दुसरं येतं ते म्हणजे हाय स्टेशनरी, दुसरं येतं ते म्हणजे अर्ली एक्सपांडिंग, तिसरं येतं ते म्हणजे लेट एक्सपांडिंग आणि चौथं येतं ते म्हणजे लो स्टेशनरी. आता बघा यामध्ये काय काय होतं, ह्यामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर खूप महत्त्वाचा आहे. हाय स्टेशनरीमध्ये काय असतं, तर जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही कमी असतात, त्यामुळे लोकसंख्या काय राहते, कमी राहते. नंतर अर्ली एक्सपांडिंगमध्ये काय होतं, तर जन्मदर काय राहतो, जास्त राहतो आणि मृत्यूदर त्या मानाने तुलनेने कसा कमी असतो, त्यामुळे काय होतं, लोकसंख्या झपाट्यानं काय होते, वाढू लागते. आणि तिसऱ्या स्टेजमध्ये काय होतं बघा, लेट एक्सपांडिंगमध्ये यामध्ये मृत्यूदर आहे तसा राहतो आणि जन्मदर पण काय होतो, थोडासा वाढलेला असतो. म्हणजे लोकसंख्या वाढते परंतु तिचा वाढीचा जो दर असतो तो धीम्या गतीनं असतो, कमी गतीनं असतो, म्हणून याला काय म्हणतात, लेट एक्सपांडिंग म्हणतात. आणि शेवटचा जो काही स्टेज आहे त्यामध्ये त्याला लो स्टेशनरी असं म्हटलं जातं. लो स्टेशनरीमध्ये काय होतं, जन्मदर पण कमी होतो आणि मृत्यूदर पण कमी होतो, त्यामुळे लोकसंख्या एकतर स्थिर राहते किंवा एकतर ती काय होते, कमी होते. यामध्ये त्यांनी कुठला टप्पा विचारलाय, तिसरा टप्पा विचारलाय. तिसऱ्या टप्प्यामध्ये काय होतं, तर मृत्यूदर काय होतं, कमी होतो, मृत्यूदर कमी होतो किंवा स्थिर राहतो. याशिवाय काय होतं, जन्मदरामध्ये काय होते, घट होत राहते. जन्मदरामध्ये लक्षणीय काय होते, घट येते. पर्याय क्रमांक जो 4 आहे का, म्हणजे जे काही पर्यायामधलं ड दिलेलं आहे ते काय होतं, आपल्याला बरोबर येतं. या पर्यायामध्ये कुठं दिलेलं आहे, तर पर्याय क्रमांक
4 फक्त ड हे उत्तर काय येतं आपल्याला बरोबर असलेलं बघायला मिळतं. बघा लोकसंख्येच्या संक्रमण सिद्धांतातील तिसरा टप्पा कोणता? तिसरा टप्पा जन्मदरात काय होते? लक्षणीय घट झालेली आपल्याला बघायला मिळते. बघा हे असे 21 ते 35 या दरम्यान काय करण्यात आले होते? असे 15 क्वेश्चन विचारण्यात आले होते. पुढचा भाग बघा शाश्वत अकॅडमी पुणे महेश पाटील सरांची जी शाश्वत अकॅडमी पुणे आहे ती लवकरच काय करते? प्रबोधन नावाची बॅच सुरू करते. कशासाठी? कंबाईन ग्रुप बी आणि सी. ज्यांच्या विद्यार्थ्यांची कष्ट करायची तयार आहे या धडपडणाऱ्या तरुणांसाठी ही बॅच आम्ही घेऊन येतोय लवकरच. त्यामुळं या बॅचला लवकरच तुम्ही काय करा? जॉईन करा. ही बॅच काय असणार आहे? तर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात असणार आहे. ही पूर्णपणे काय असणार आहे? इंटिग्रेटेड बॅच असणार आहे. आणि कधी सुरू होते? 1 फेब्रुवारी 2026 पासून ही काय होते? सुरू होते. धन्यवाद. करंट अफेअर्स वरती आलेले 15 प्रश्न ते आपण डिस्कस करणार आहोत. वेळ न घालवता पहिला प्रश्न लगेच आपण बघूया. प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेबद्दल प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, एकदम बेसिक प्रश्न आहे. बेसिक प्रश्न म्हणजे या पद्धतीने केंद्र सरकारची किंवा महाराष्ट्र सरकारची महत्त्वाची योजना असेल तर त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. लाडकी बहीण योजनेवरती पण प्रश्न आहेच. पुढं पहिला प्रश्न आपण बघूया की याच्यामध्ये आयोगाने कन्फ्यूज कुठे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला काय म्हणलेलं आहे की प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना त्याच्याबद्दलची योग्य विधाने योग्य कथने ओळखा असं म्हणलेलं आहे. पहिलं जे विधान दिलेलं आहे की 16 जुलै 2025 रोजी या योजनेला मंजुरी दिली तर ते करेक्ट आहे. पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे. दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये हा जो नंबर तिथं वापरलेला आहे की ही योजना 200 कृषी जिल्ह्यांमध्ये विकासाला चालना देण्यासाठी तिथं तयार करण्यात आलेले तर नाही, तो 100 आकडा आहे. ठीक आहे, आपल्याला काय विचारलं? योग्य विधान विचारलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 फक्त याचं करेक्ट उत्तर आहे. फक्त अ स्टेटमेंट त्याच्यातलं करेक्ट आहे. PIBचा रेफरन्स देत आहे. PIBला डायरेक्टली तिथं मेन्शन केलेलं होतं अप्रूव्ड ऑन जुलै 16, 2025. डायरेक्टली कोणत्या दिवशी मान्यता देण्यात आली ते तिथं नमूद करण्यात आलेलं आहे. आणि याच्यामध्ये 100 हा आकडा देखील दिलेला आहे. ठीक आहे, त्यामुळे PIB वरती जे काही इम्पॉर्टंट नोटिफिकेशन येत असतात गव्हर्नमेंटच्या स्कीमचे त्याला आपण फॉलो करायला पाहिजे. तिथून करंटचे क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह होतात. पुढचा प्रश्न डायरेक्ट क्वेश्चन आहे. वन लाइनर क्वेश्चन खूप जास्त होते. सामाजिक विकासासाठी दुसरी जागतिक शिखर परिषद 2025 ही कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली? तो प्रश्न विचारलेला आहे. तर दोहा कतार हे लोकेशन आहे. शाश्वत अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती आपण जे मंथली आउटलुक सेशन घेतो त्याच्यामध्ये डायरेक्टली हा मुद्दा आपण तिथं घेतलेला होता की जागतिक सामाजिक शिखर परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी सांगितलं देखील होतं की क्वेश्चन याच्यावरती विचारतील की लोकेशन विचारतील कोणत्या ठिकाणी ते आयोजित करण्यात आलेलं होतं. ठीक आहे, आउटलुक सेशन फॉलो करा. त्याच्यानंतर क्वेश्चन विचारलेला आहे पुरस्कार ज्याच्याबद्दल रिपीटेडली प्रश्न आहे. अर्जुन पुरस्कार असेल, पद्मश्रीवरती पण प्रश्न आहे, शिवछत्रपती पुरस्कार असेल महाराष्ट्र सरकारचा त्याच्यावरती पण रिपीटेडली क्वेश्चन असलेले आपल्याला बघायला मिळतात. इथं पण कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केलेला आहे आयोगाच्या बाजूने. पद्मश्री पुरस्काराबद्दल इथं विचारलेलं आहे. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं. पहिले जे 3 व्यक्ती आहेत त्यांना पद्मश्री देण्यात आलेला आहे. चौथ्या व्यक्तीला पण ऍड केलेलं आहे, त्यांना पण पद्म पुरस्कार दिलाय परंतु तो पद्मश्री नाही. ठीक आहे, त्यामुळं फक्त अ, ब व क हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर PR श्रीजेश जे आहेत त्यांना पद्मभूषण देण्यात आलेला होता आणि बाकीच्यांना पद्मश्री देण्यात आलेला आहे. त्यामुळे तिथं पण आयोगाने कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट सोपा प्रश्न होता. निवडणूक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या बाजूने कोणता प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला? तर ECI नेट हा प्लॅटफॉर्म निवडणूक आयोगाच्या बाजूने सुरू करण्यात आला होता. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा प्रश्न. हा पण प्रश्न महत्वाचा आहे. लोकमान्य टिळक पुरस्कार याच्या आधी पण प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, ज्यावेळी शरद पवार यांना तो पुरस्कार देण्यात आला होता त्यावेळी प्रश्न विचारलेला होता. परत एकदा तो रिपीट झालेला आहे. तर जो 43वा पुरस्कार आहे लोकमान्य टिळक पुरस्कार तो नितीन गडकरी यांना देण्यात आलेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 41. डुरंड कप बद्दल मागे एकदा आयोगाने प्रश्न विचारला होता की डुरंड कप हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे. यावेळी प्रश्न विचारलाय की त्याच्यामध्ये उपविजेता कोणता संघ ठरलेला आहे. तुम्ही विजेता ठरलेला संघ लक्षात ठेवला असेल परंतु ज्यांना हरवलं त्याच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे. विजेता ठरलेला आहे त्याच्यामध्ये नॉर्थ ईस्ट फुटबॉल क्लब परंतु उपविजेता ठरलेला आहे डायमंड हार्बर फुटबॉल क्लब. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 त्याचं करेक्ट उत्तर आहे. नेक्स्ट 11वी आशियान संरक्षण प्लस मैत्र्यांची जी बैठक आहे ती कुठं पार पडली असं विचारलंय. ADMM आशियान डिफेन्स मिनिस्टर जी मीटिंग आहे ती कोणत्या ठिकाणी पार पडली? तर ती व्हिएनतियान या ठिकाणी पार पडलेली होती. लेटेस्ट महत्वाची गोष्ट होती आशियान सोबतचे जे काय करार झालेले त्याच्या अनुषंगाने तो आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की पद्मपाणी जीवन गौरव पुरस्कार कुणाला देण्यात आला कोणत्या ठिकाणी? तर अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सवामध्ये सई परांजपे यांचं जे योगदान राहिलेलं आहे चित्रपट सृष्टीमध्ये त्याच्यासाठी त्यांना तो पद्मपाणी गौरव पुरस्कार त्याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न हा महत्वाचा प्रश्न होता. इग्नू
जी इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी आहे, जशी महाराष्ट्रातली यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे, तसं राष्ट्रीय पातळीवरती काम करणारं विद्यापीठ त्याच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच असं झालेलं होतं की पहिल्या महिला कुलगुरू म्हणून तिथं एका व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, उमा कांजीलाल. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे, AI वरती बेस्ड AI तंत्रज्ञानावरती आधारित अंगणवाडी शासनाने, महाराष्ट्र शासनाने नागपूर जिल्ह्यातील डॅश डॅश या गावामध्ये सुरू केलेली होती. तर वद्धमना नावाचं गाव आहे नागपूर जिल्ह्यामध्ये, तिथं ते AI बेस्ड टेक्नॉलॉजीवरती आधारित अंगणवाडी तिथं सुरू करण्यात आली होती. देशातले पहिले, जगातले पहिले अशा ज्या काही घडामोडी घडत असतात त्याच्यावरती हमखास आयोग प्रश्न आपल्याला विचारतं. त्याच्यानंतर मिस वर्ल्डवरती आधी पण प्रश्न विचारलेला आहे. मिस वर्ल्ड किताब कुणाला मिळाला असा प्रश्न विचारलाय. आता ज्या व्यक्तीला मिळालेला आहे त्या व्यक्तीचा देश विचारलेला आहे. 72वा जो मिस वर्ल्ड पुरस्कार देण्यात आला, स्पर्धा जी होती 2025ची, त्याच्यामध्ये किताब जिंकणारी ओपल सुष्ता त्या कोणत्या देशाच्या आहेत विचारलेले, तर थायलंड या देशाच्या त्या आहेत. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे निसार मिशन बद्दलचा. निसार मिशन, आता इथं खूपच बेसिक प्रश्न विचारलेला आहे, एकदमच बेसिक प्रश्न विचारलेला आहे की निसार, नासा इस्रो याच्यामध्ये डायरेक्टली उल्लेख केलेला आहे. मिशन हा इस्रो आणि नासा यांचा संयुक्त प्रकल्प आहे, त्यामुळे याच्याबद्दल चुकण्यासारखं काहीच नव्हतं. डायरेक्ट प्रश्नामध्येच त्याचं उत्तर दिलेलं आहे पहिल्या स्टेटमेंटचं. आणि दुसरा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये जे उद्दिष्ट राहिलेलं आहे या निसार मिशनचं, त्या उद्दिष्टाला घेऊन ते विधान दिलेलं आहे. तर उद्दिष्ट पण करेक्ट आहे. भूमी असेल म्हणजे लँडचा पार्ट असेल, आईसचा पार्ट असेल, याचा अभ्यास करण्यासाठी, स्टडी करण्यासाठी म्हणून ते निसार मिशन तिथं लॉन्च करण्यात आलेलं होतं. दोन्ही जे आहेत याच्यातले पर्याय करेक्ट आहेत. केंद्र सरकारची महत्वाची योजना प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना आणि महाराष्ट्र सरकारची महत्वाची योजना लाडकी बहीण योजना, त्याच्याबद्दल प्रश्न विचारलाय की वार्षिक उत्पन्न मर्यादा किती ठेवण्यात आलेली आहे, तर आपल्याला माहिती तर ती 2.5 लाख एवढी तिथं ठेवण्यात आलेलं आहे. नेक्स्ट, याला लॉजिकली सोडवता आलं असतं की सर्वोच्च न्यायालयाने मागे एक निर्णय दिलेला होता, जे व्यक्ती घर खरेदी करतात त्यांचं हित संरक्षण करण्यासाठी, त्याचे इंटरेस्ट प्रोटेक्ट करण्यासाठी सुप्रीम कोर्टने एक महत्वाचा निर्णय दिलेला होता आणि राईट टू हाऊसिंग असा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला होता. आवासाचा अधिकार त्याच्यामध्ये नमूद केला होता. तर मग कोणत्या संविधानातल्या कोणत्या कलमासोबत ते रिलेटेड आहे असा प्रश्न विचारलाय. आर्टिकल 21 राईट टू लाईफशी संबंधित तो मुद्दा आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टने नमूद केलेलं होतं. आणि नेक्स्ट पुरस्कार आहे शेवटचा प्रश्न करंट अफेअर्स मधला की राष्ट्रीय ई गव्हर्नन्स 2025 साठीचा महाराष्ट्रातील कुठल्या ग्रामपंचायतीला सुवर्ण पुरस्कार देण्यात आला होता, गोल्ड अवॉर्ड देण्यात आला, तर ती रोहिणी ग्रामपंचायत आहे, त्यांना तो गोल्ड अवॉर्ड देण्यात आलेला आहे. ठीक आहे, करंटचे इथं 15 प्रश्न संपतात. शाश्वत अकॅडमीच्या बाजूने कंबाईनसाठीची, कंबाईन ग्रुप बी आणि सी साठीची इंटिग्रेटेड बॅच 1 इयर बॅच सुरू होत आहे येत्या 1 फेब्रुवारीपासून. याच्यामध्ये पूर्ण वर्षभराचा प्लॅन डिझाईन केलेला असणार आहे. मेन्स पासून आपण सुरुवात करणार आहोत शिकायला आणि प्रिलिम्सच्या अगोदर प्रिलिम्सचा अभ्यास करणार आहोत. तुम्हाला नोट्स अवेलेबल होणार आहेत. जे काही टॉपिक तुमचे शिकून कंप्लीट होतील त्याच्यावरती लगेच तुम्हाला MCQ सॉल्व्ह करायला दिले जातील. PYQ तर आपण लेक्चर जे असणार आहेत ते PYQ बेस्डच असणार आहेत, त्यामुळे PYQ प्लस एक्स्ट्रा MCQ तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेणार आहोत. टॉपिक बेस्ड, प्रत्येक सब्जेक्टला वेगळी फॅकल्टी असणार आहे. एकच फॅकल्टी 3-3, 4-4 सब्जेक्ट घेईल असं याच्यामध्ये होणार नाही. मराठी, इंग्लिश यासारखे मेन्ससाठी डिसाइडिंग फॅक्टर असलेले विषय ते देखील या बॅचमध्ये पूर्णतः शिकवले जाणार आहेत. अशी इंटिग्रेटेड बॅच 1 फेब्रुवारीला सुरू होत आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये ही बॅच अवेलेबल असणार आहे. तर इथं हिस्ट्री आणि करंट अफेअर्सचे दोन्ही प्रश्न इथं संपतात. थँक्यू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज गट क पूर्व परीक्षा 2025चा जो पेपर झाला त्याच्यामधल्या पॉलिटीच्या प्रश्नांचं विश्लेषण आपण बघणार आहोत. चला पहिला प्रश्न बघूयात काय होता. सर्वोच्च न्यायालयाने 12 सप्टेंबर 2025 मध्ये घर खरेदी करणाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्याच्या उद्देशाने महत्वपूर्ण निर्णय देताना आवासाचा अधिकाराला म्हणजे राईट टू हाऊसिंग संविधानाच्या कुठल्या अनुच्छेदानुसार मूलभूत हक्क असल्याचं सांगितलं, तर याचं उत्तर आहे कलम 21. याचं उत्तर काय आहे? कलम 21. बघा या व्हिडिओमध्ये जास्त एक्सप्लेनेशन न देता फक्त उत्तर काय असतील हेच आपण बघणार आहोत. चला नेक्स्ट, राष्ट्रीय ई गव्हर्नन्स 2025 साठी महाराष्ट्रातील कुठल्या ग्रामपंचायतीला सुवर्ण पुरस्कार देण्यात आला, तर याचं उत्तर आहे बघा ग्रामपंचायत रोहिणी. ग्रामपंचायत रोहिणी. ठीक आहे, बघा खालीलपैकी अयोग्य कथने ओळखा. अयोग्य कथने ओळखायची आहेत. बघा HVR अय्यंगार हे संविधान सभेचे मुख्य आरेखक म्हणजे चीफ ड्राफ्टमॅन होते, नाही, चुकीचं आहे. बघा ही दोन्ही नावं SN मुखर्जी हे सचिव होते, हे दोन्ही उलट केलेलं आहे, म्हणजे अ आणि ब दोन्ही चुकीचे आहेत.
प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी सुलेखनकार होते. बरोबर आहे. म्हणजे अ आणि ब काय आहे, चुकीचं आहे. क्लिअर सगळ्यांना? चला नेक्स्ट. खालीलपैकी योग्य कथने ओळखा. राज्य विधिमंडळाच्या बाबतीत सामान्य विधेयक हे मंत्र्याद्वारे किंवा खाजगी सदस्यांद्वारे मांडले जाऊ शकते. बरोबर आहे. धन विधेयक हे मंत्र्याद्वारे किंवा खाजगी सदस्याद्वारे नाही, धन विधेयक फक्त मंत्र्याद्वारेच मांडलं जातं. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असलं पाहिजे, फक्त अ बरोबर. ब काय आहे, चुकीचं आहे. बलवंतराय मेहता समितीच्या योग्य शिफारशी ओळखा. ग्रामपंचायत सदस्य प्रत्यक्ष निवडलेले असतील. बरोबर आहे. म्हणजे ग्रामपंचायत प्रत्यक्ष निवडून आलेले सदस्य. बरोबर आहे, ही शिफारस होती. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्य अप्रत्यक्ष निवडलेले असले पाहिजेत. म्हणजे ब चुकीचा आहे. आणि जिल्हा अधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा, हे सुद्धा बरोबर आहे. मला योग्य विधान विचारलेलं आहे अ आणि क. म्हणजे ब काढून टाकलं असतं की तुमचं उत्तर आलं असतं. ठीक आहे. चला, कोणत्या परिशिष्टामध्ये भारताच्या अधिकृत भाषांची यादी आहे? मी तुम्हाला कायम सांगत आलोय, लास्ट एक्सप्लेनेशन मध्ये सुद्धा बोललो होतो गट ब च्या, की भाग, परिशिष्ट आणि कलम ही यादी तुमची पाठच असली पाहिजे. काय आहे, 8व्या परिशिष्टामध्ये काय आहेत, मान्यताप्राप्त भाषा आहेत. बघा, केंद्र सरकारने 44व्या घटनादुरुस्तीद्वारे संविधानाच्या 3ऱ्या भागातून म्हणजेच मूलभूत हक्काच्या यादीतून कोणता हक्क वगळला? संपत्तीचा हक्क वगळला. सिंपल प्रश्न होता. ठीक आहे. केंद्र आणि राज्यांच्या समवर्ती सूचीला संधी प्रकाश कोणी म्हटलेलं आहे? तर याचं एम व्ही पायली हे उत्तर असलं पाहिजे. तुम्हाला मी सांगतो, हा प्रश्न बऱ्यापैकी अननोन होता. म्हणजे आपल्या रोजच्या वाचनामधला हा प्रश्न नव्हता. येतं लक्षात तुमच्या? त्याचं उत्तर काय दिलं पाहिजे? एम व्ही पायली हे उत्तर दिलं पाहिजे. ठीक आहे. लहान शहराच्या प्रशासनासाठी नगर क्षेत्र समिती, टाउन एरिया कमिटी, आता तुम्ही जर बघितलं कोणत्या प्रकारची असू शकते, तर होल्ली इलेक्टेड, ठीक आहे, होल्ली नॉमिनेटेड किंवा दोन्हीही, या सर्व प्रकारच्या असू शकतात. आयोगाने हेच उत्तर दिलं पाहिजे. बऱ्याच लोकांना होल्ली इलेक्टेड वाटलं नसेल, परंतु सर्व प्रकारच्या असू शकतात. सार्वजनिक निवडणुकीनंतरच्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष, तत्वतः वित्तीय वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष, ग्रामसभा पहिली असो, दुसरी असो, 5वी असो, 10वी असो, अध्यक्ष कोण असतो? सरपंच हाच असतो. ठीक आहे. राज्यपालाकडे भारतीय राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदानुसार राज्याची कार्यकारी सत्ता सोपवण्यात आलेली आहे? तर याचं उत्तर काय असलं पाहिजे? कलम 154. 153 मध्ये प्रत्येक राज्यासाठी राज्यपाल असेल, 55 मध्ये त्याची नियुक्ती आहे, 52 मध्ये तर जम्मू काश्मीरसाठीची तरतूद आहे, 154 हे उत्तर आहे. ठीक आहे. खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची तरतूद करण्यात आलेली आहे? तुम्ही आपली बॅच बघा, बॅच मध्ये शिकवत असताना नोट चेक करा. त्या नोट्स मध्ये मी तुम्हाला हायलाइट करून रेड पेनने लिहून दिलंय. काय? हा विषय जो आहे केंद्र सूची आणि समवर्ती सूची दोघांमध्ये आहे. बऱ्याच लोकांनी केंद्र सूची फक्त लिहिलं असेल किंवा समवर्ती सूची लिहिलं असेल, तर लक्षात घ्या, केंद्र सूची आणि समवर्ती सूची दोन्ही मध्ये हा विषय आहे. लक्षद्वीप कोणत्या उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये येतं? केरळ हायकोर्टाच्या राज्यक्षेत्रामध्ये येतं लक्षद्वीप. ठीक आहे. खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 जानेवारी 1950. म्हणजे पहिलंच विधान काय आहे? चुकीचं आहे. 42व्या घटनादुरुस्तीने धर्मनिरपेक्षता शब्द जोडला. बरोबर आहे. 42वी घटनादुरुस्ती 1976 मध्ये झाली. सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय सोव्हिएत रशियाकडून घेतलेला आहे. बरोबर आहे. ठीक आहे. खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळत नाही? समानतेचा अधिकार 14 ते 18 बरोबर आहे. शोषणाविरुद्धचा अधिकार 23 आणि 24 ही जोडी जुळत नाही. बाकीच्या धार्मिक स्वातंत्र्य 25 ते 28, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क 29-30 बरोबर आहेत बाकीच्या. ठीक आहे. पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला आहेत? बघा, पोलीस पाटलाची नेमणूक प्रत्यक्षात कोण करतं? प्रांत अधिकारी. येतं लक्षात? परंतु तुम्हाला काय प्रश्न विचारलाय? पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला आहेत? ठीक आहे. राज्य शासनाला आहेत 1967च्या कायद्यानुसार. त्यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्याला ते अधिकार आहेत आणि जिल्हा अधिकाऱ्याने
प्रांत अधिकाऱ्याला दिलेले आहेत. इथे प्रांत अधिकारी असा पर्यायच नाही दिला. एक लक्षात ठेवा, प्रत्येकच उपजिल्हाधिकारी हा प्रांत अधिकारी नसतो. येते का लक्षात? इथे जर प्रांत अधिकारी, ज्याला आपण एसडीएम असं म्हणतो, एसडीएम, तर मग उत्तर ते बरोबर दिलं असतं. अन्यथा आपल्याला जिल्हा अधिकारी हा पर्याय निवडायचा आहे. जिल्हाधिकारी. जर प्रांत अधिकारी हा पर्याय दिला असता तर आपण तो निवडला असता. ठीक आहे. चला, खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाला सर्वाधिक खंडपीठ आहेत? तर कुठला आहे? बॉम्बे. बघा, करंट मध्ये हा प्रश्न विचारला. कुठे कुठे आहेत? नागपूर, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर, पंजिम आणि आता कोल्हापूर. क्लिअर सगळ्यांना? आता मित्रांनो तुम्ही बघा, तुम्ही पूर्व परीक्षेत आता पास व्हालच. आता मुख्य परीक्षेसाठी महत्वाचं असणारं मटेरियल म्हणजे आपलं इंग्लिशचं 0 एरर, त्याचं 6वी एडिशन आलेली आहे. 0 एरर मराठी त्याची 2री एडिशन आलेली आहे. त्याचसोबत मुख्य परीक्षेसाठी इनसाइट जीएस नावाचं आपलं पीवायक्यूचं बुक आलेलं आहे आणि इंग्लिश मराठीच्या नोट्स सुद्धा आलेल्या आहेत, ज्या तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गटकचा नुकताच पेपर झालेला आहे. या पेपराचा आपण सायन्स जो विषय आहे त्या विषयाचं आपण एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. माझं नाव युवराज कोकरे आहे. मित्रांनो, पहिलाच क्वेश्चन आहे, 66वा नंबर क्वेश्चन आहे. इथं डी ऑप्शन, डी जो काही पेपर आहे, डी सेट आपण इथं घेतलेला आहे. त्या डी सेटमध्ये जो काही क्वेश्चन्स आहेत ते 66 नंबरपासून सुरू होतात सायन्सचे, त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. आता याच्यामध्ये 66 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो फिजिक्स पासून सुरू होतोय. फिजिक्सचा पहिलाच क्वेश्चन आहे, एका घरामध्ये एक 100 वॅट क्षमतेचा पंखा दररोज 10 तास चालवला जातो. दुसरं आहे की 2 50 वॅट क्षमतेचे बल्ब दररोज 5 तास चालवले जातात. किती? 5 तास चालवले जातात. आणि हे जे काही पंखा आहे, हा पंखा किती आहे? दररोज 10 तास चालवला जातो, 100 वॅटचा आहे. जर विजेचा दर किती आहे म्हटलं 5 रुपये असेल तर 30 दिवसासाठी महिन्याचे बिल किती येईल? अशा पद्धतीचा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. मग एक लक्षात ठेवा, काय विचारलेलं आहे की हा जो काही बल्ब पंखा आहे आणि बल्ब आहे याचं किती आहे? हे 100 वॅट मध्ये आहे. त्याला आपल्याला किलोवॅट मध्ये करणं गरजेचं आहे ना. कशामध्ये? किलोवॅट मध्ये करणं गरजेचं आहे. सोबतच हे किती आहे? हे 50 प्लस 50 हे किती झालं? हे 100 किलोवॅट झालेलं आहे. हा किती झालेला आहे? 100. हे पण 100 वॅट झालेलं आहे. ठीक आहे. मग आता ह्या 100 वॅटला आणि ह्या 100 वॅटला आपल्याला काय करायचं आहे? किती? किलोवॅट मध्ये करायचं आहे. जर आपण 30 दिवसाचं कॅल्क्युलेशन बघितलं तर हे किती होतात? 30 दिवसाचं कॅल्क्युलेशन केलं तर हे 30 किलोवॅट होऊन जाते है ना. 30 किलोवॅट होते. आणि हे जे 50 आहे, किती दिवस कितीसाठी? दररोज 10 तास चालवलं तर हे 30 किलोवॅट होते. जर हे दररोज हे 100 किलोवॅट आहे, 100 वॅट आहेत, हे 100 वॅट आपण किलोवॅट मध्ये करायचं झालं, दररोज 5 तास चालवलं, 30 दिवसाचं कॅल्क्युलेशन केलं तर हे आपल्याला किती पाहायला मिळतं? 15 पाहायला मिळतं. 15 किलोवॅट किती येणार आहे? 15 किलो वॅट इतकं येणार आहे. म्हणजे इथे किती आहे? 30 किलोवॅट प्लस हे जे काही 15 किलोवॅट आहे, एकूण किती झालं? 45 किलोवॅट झालेलं आहे. 45 किलोवॅट गुणेला दर किती आहे? 5 आहे. 5 केला तर आपल्याला उत्तर काय येते? 225 इतके उत्तर येतं. आणि मग काय आहे? किती रुपये लागतील? दर महिन्याला आपल्याला 30 दिवसाचे 225 रुपये इतके आपल्याला लागतील. मग उत्तर काय असलं पाहिजे? 225 उत्तर असलं पाहिजे. त्याच्यानंतर काय आहे? खालीपैकी कोणते किरण चुंबकाच्या सानिध्यात दिशा बदलत नाही? आता दिशा बदलण्यासाठी तुम्हाला त्याच्यावर काय लागेल? त्याच्यावर चार्जेस लागतील. मग आता चार्जेस कोणावर आहेत? अल्फा रेज, बीटा रेज आहेत, त्याच्यावर चार्जेस आहेत. पण गॅमा रेज आहे, ह्या काय आहेत? ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत. या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन कोणत्याच प्रकारचा काय नाहीये, त्याच्यावर कोणत्याच प्रकारचा चार्ज नाही आहेत. म्हणून उत्तर काय असणार आहे? आपलं गॅमा रेज आपल्याला उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हा जो आहे हा वारंवार आपल्या टेस्ट सिरीज मध्ये आणि पीवायक्यू मध्ये विचारलेला क्वेश्चन आपल्याला तिथं पाहायला मिळतो. खालीलपैकी कोणता पर्याय है ना? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲडव्हर्स इफेक्ट ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट? हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट मधला कोणता ह्या ॲडव्हर्स इफेक्ट नाहीये? तर एअर पोल्युशन तिथं कोणत्याच प्रकारचं नाहीये. एअर पोल्युशनचा प्रकारच येत नाही तिथं. त्याच्यामुळे काय आहे? हे पहिलंच आपलं उत्तर त्याच्यामध्ये हा त्याचा एक हे नसणार आहे. मग उत्तर काय असणार आहे? आपलं पहिलंच असणार आहे. सॉइल इरोजन मे बी, डिस्ट्रप्शन ऑफ नॅचरल फ्लो, डिस्ट्रप्शन ऑफ नॅचरल हॅबिटॅट ऑफ ॲक्वॅटिक ॲनिमल, हे सर्व गोष्टी होऊ शकतात. पण काय आहे? तिथं हे जे काही एअर पोल्युशन आहे त्याचा काही संबंध येत नाही. मग उत्तर काय असणार आहे? एकच आपलं उत्तर असणार आहे. मेलाचाइट इज अ ओर ऑफ, कशाचं ओर आहे? हे कॉपरचं ओर आपल्याला पाहायला मिळतं. मेलाचाइट हे कॉपरचं ओर आहे, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. ठीक आहे. बाकी अल्युमिनियम ब्रॉन्झचं आहे, ह्याचं आहे, बॉक्साईटचं आहे, तिथून येतं आयरन, सल्फर, हे जे काय आहेत याचे वेगवेगळ्या पद्धतीचे ओर आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. कॅल्शियम आणि क्लोरीन हा ना, हे जे काही कॅल्शियम आणि क्लोरीन याचं मिळून काय होणार आहे? कॅल्शियम क्लोराईड होणार आहे. आणि हे जे कॅल्शियम क्लोराईड होणार आहे यासाठी कोणता बॉन्ड यूज केला जातो?
कॅल्शियम हे धातू आहे आणि जे काही क्लोराईड आहे हा अधातू आहे. ह्या धातू आणि अधातूमध्ये कोणता बॉन्ड होतो आपल्याला माहित आहे, तो म्हणजे आयोनिक बॉन्ड आहे. ते तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. मग आयोनिक बॉन्ड आपल्याला ह्याचं उत्तर असणार आहे. पितळ है ना, ब्रास इज एन अलाय ऑफ, कशाचा अलाय आहे? ब्रास इज एन अलाय ऑफ हा आहे तो म्हणजे कॉपर आणि झिंकचा. त्याच्यानंतर कॉपर आणि टिंक कोण आहे? याच्यात आहे ब्रॉन्झ. हे कोण आहे? ब्रॉन्झ आहे. आयरन आणि हे कोण आहे? हे स्टेनलेस स्टील आहे. आता हा क्वेश्चन जो आहे हा वारंवार विचारला गेलेला क्वेश्चन आहे. तुम्ही हा PYQ आहे. हा काय आहे? हा PYQ आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. हा PYQ वारंवार विचारलेला क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर काय आहे? सिंपल क्वेश्चन आहे, साधा आहे. लॉजिक लागलं तरी क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जातो. क्वेश्चन काय आहे? कांगारू हा पिशवी असलेला सस्तन प्राणी आहे. कांगारू हा पिशवी असलेला सस्तन प्राणी आहे. पहिलं स्टेटमेंट काय म्हणतो? ऑस्ट्रेलिया आणि तस्मानिया या गवताळ मैदानात तो आढळतो. बरोबर आहे, या ठिकाणी आढळतो. दुसरं आहे ते स्थलीय आणि शाकाहारी प्राणी आहेत. बरोबर आहे, ते आहेत. याच्यामध्ये क जो आहे, क मध्ये काय म्हणतो? पुढील पाय लांब. पुढील पाय लांब आहेत का? कांगारूचं चित्र आठवलं तरी समजतं की पुढील पाय लांब नाही आहेत. पुढील पाय लांब व शक्तिशाली असतात. नाही, रॉंग आहे. त्याच्यानंतर मागील पाय लहान व कमकुवत असतात. नाही, रॉंग आहे. हे उलट आहे. मागील पाय स्ट्रॉंग आहेत, शक्तिशाली आहेत. पुढील पाय हे कमकुवत आहेत आणि शक्तिशाली नाही आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मादीला भ्रूण पिशवी असते व तिला मार्सिपियन या गटामध्ये ठीक आहे, बरोबर आहे. म्हणजे काय आहे? अ, ब आणि ड हे जे आहे हे उत्तर आपलं असलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वात सोपा प्रश्न होता तो. त्याच्यानंतर काय आहे? मॅलॅग्नेटियन सबटेरिनियन मलेरिया इज कॉज्ड बाय, कशामुळे होतो? आता तो सर्वात घातक मलेरिया असं म्हटलं जातं आणि तो होतो प्लाझ्मोडियम फाल्सिपिरम. हा जो काही त्याचा प्रोटोझोआ आहे हा सर्वात घातक प्रोटोझोआ आहे. हे पण आपल्याला माहित आहे. त्याच्यामुळे कशा मुळे होणार आहे? हा जो काही मलेरिया आहे हा घातक मलेरियामध्ये मोडला जातो आणि तो प्लाझ्मोडियम फाल्सिपिरम मुळे होणार आहे. खालीलपैकी कोणत्या झुऑइड निडारियामध्ये कशामध्ये? निडारियामध्ये संरक्षण म्हणजे काय आहे? प्रोटेक्टिव्ह कव्हर कोणत्या झुऑइड्स मध्ये? आता काय आहे झुऑइड? काय आहे? पहिली गोष्ट तर निडारिया काय आहे? निडारिया हा एक हा एक पॉलिमॉर्फिझम शो करणारा ऑर्गॅनिझम आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये पॉलिमॉर्फिझम आहे म्हणजे काय आहे? त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे मेंबर्स आपल्याला पाहायला मिळतात. मग हे जे मेंबर्स आहेत या मेंबर्समध्ये इटिंग हॅबिटसाठी काही गोष्टी आहेत आणि एक काय आहे? हा जो आहे पॉलिझॉइड जो आहे हा याच्यामध्ये आपल्याला प्रोटेक्टिव्ह लेअर पाहायला मिळते. त्याच्यामध्ये प्रोटेक्टिव्ह लेअर पाहायला मिळते. त्याच्यामध्ये प्रत्येकाचं वेगवेगळं काम आहे. जेवढे काही झोइड्स आहेत त्या प्रत्येकाच्या झोड्याची वेगवेगळे कामं आहेत. प्रत्येकाचं वेगवेगळं परफॉर्मन्स आहे. कोणी कशासाठी काम करते, कोणी कशासाठी, कारण त्याच्यामध्ये पॉलिमॉर्फिझम असतं. त्याच्या कारणाने ह्या गोष्टी आहेत. ह्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित पद्धतीने समजून घेतल्या तर ह्या गोष्टी इथून क्लिअर होऊन जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे? हा प्रश्न जो आहे तुलनेने थोडासा कठीण आपल्याला आहे तिथं, पण व्यवस्थित पद्धतीने जर नेक्स्ट लेवलवर जाऊन जर विचार केला, नेक्स्ट लेवलवर जाऊन प्रिपरेशन ठेवली तर तुम्हाला हा क्वेश्चन डील होऊन जातो. मग तुम्हाला जी प्रिपरेशन आहे ती नेक्स्ट लेवलवर न्यावं लागेल. त्याच्यानंतर काय आहे? भुईमुगाचा टिक्का रोग कोणत्या जीवाणूमुळे होतो? आता टिक्का रोग कशामुळे होतो? आता हा PYQ आहे. हा PYQ हा कशामुळे होतो? तो आहे सर्पस्पोरा जो पर्सोनेटा आहे, सर्पस्पोरा पर्सोनेटा, याच्यामुळे हा जो टिक्का डिसीज आहे तो होतो. आता हा PYQ असल्यामुळे तुम्हाला पार्ट असला पाहिजे होता. त्याच्यामुळे हा PYQ तिथून विचारलेला, वारंवार विचारलेला, टेस्ट सिरीज मध्ये पण विचारलेला आहे. ठीक आहे. मेराबिलिस जेलापा, ज्याला फोरोक्लॉक प्लांट म्हटलं जातं है ना, फोरोक्लॉक प्लांट आहे तो कोणत्या फॅमिलीचा मेंबर आहे? तो आहे निक्टेजिनेसी जी फॅमिली आहे त्या फॅमिलीचा तो मेंबर आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यामुळे उत्तर काय असणार आहे? 4 आहे. ठीक आहे. मग आता अशा पद्धतीचे प्रश्न विचारायला लागला. आता फॅमिलीपर्यंत तो आलेला आहे. त्याच्यामुळे काय आहे? तुमची जी लेवल आहे ती नेक्स्ट लेवल असली पाहिजे हे मी तुम्हाला वारंवार सांगतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज अ मायक्रो ऑर्गॅनिझम लेग्युम प्लांट ऑब्झर्व नायट्रोजन फ्रॉम द एअर. नायट्रोजन ऑब्झर्विंग असे कोणत्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत? त्या मायक्रोऑर्गॅनिझमला काय म्हणतो? त्याला तो बॅक्टेरिया आहेत. बॅक्टेरिया आहेत. मग इथं बॅक्टेरिया कोण आहेत? विषाणू नाही, बुरशी नाही, प्रोटोझोआ नाही, बॅक्टेरिया आहेत. बॅक्टेरिया कोण आहेत? रायबोझोयम जे नाही बॅक्टेरिया आहे. रायबोझोयम बॅक्टेरिया हे काय करतात? नायट्रोजन फिक्सेशन करण्याचं काम करतात. म्हणून उत्तर काय असेल? ए आपल्याला उत्तर पाहायला मिळतं. ठीक आहे. त्याच्यानंतर which of the viral diseases is causative and causative viruses? व्हायरल डिसीज आणि पॉझिटिव्ह व्हायरसेस गेलेला आहे. एड्स कशामुळे होतं? HIV मुळे होतं. ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरसमुळे होतं. हे तुम्हाला डायरेक्ट उत्तर पाहायला मिळतं. आणि चौथं डायरेक्ट उत्तर इथून तर जर तुम्ही इलिमिनेशन केलं तरी तुम्हाला तुमचं उत्तर निघून येतं. चिकन पॉक्सचा जर विचार केला तर चिकन पॉक्स काय आहे? व्हायरसी जॉस्टर व्हायरस आहे. लिव्हर डॅमेज अँड सिरोसिस बघितलं तर हेपॅटायटिस त्याचा जे पॉझिटिव्ह व्हायरस आहे. होमोफेरिक फिवर आहे, त्याला डेंग्यू फिवर म्हणतात.
तो काय आहे डेंग्यू व्हायरस आपल्याला पाहायला मिळतं. उत्तर काय आहे 3 आपल्याला इथं पाहायला मिळतं. ठीक आहे. मानवी रक्तामध्ये प्लाझ्मा किती टक्के आपल्याला पाहायला मिळतो? मानवी रक्तामध्ये दोन घटक आहेत. एक आहे ते म्हणजे प्लाझ्मा. एक आहे प्लाझ्मा. दुसरं काय आहे? दुसरं आहे WBC, RBC आणि प्लेटलेट्स. है ना, प्लेटलेट्स. आता हे जे प्लाझ्मा आहे हा प्लाझ्मा 55% असतो आणि ह्या तिन्ही मिळून किती आहे? 45% आपल्याला पाहायला मिळतो. मग उत्तर काय असेल आपलं? 55% आपल्याला इथं उत्तर आपल्याला इथं दिलेलं आहे, 55% आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर खालीलपैकी रक्त गोठण्यास प्रतिबंध करणारे नैसर्गिक औषध कोणते आहे? विच ऑफ द फॉलोइंग नॅचरल ब्लड अँटीकॉग्युलंट मेडिसिन आहे? त्याच्यामध्ये आपलं हेपॅरिन आहे. हे हेपॅरिन त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मग अशा पद्धतीने हे जे काही क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन सिंपल होते. काही क्वेश्चन टफ पाहायला मिळतात कारण त्यासाठी तुम्हाला जी लेवल आहे तुमची प्रिपरेशनची लेवल नेक्स्ट लागेल. त्याच्यामुळेच त्या गोष्टी डील झाल्या नाही तुमच्याकडून. पण जर पेपर बघितला, तुम्ही जर व्यवस्थित प्रिपरेशन केली असेल तर तुमचा पेपर सॉल्व्ह व्हायला पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, तुम्ही आता मुख्यची तयारी करणार आहात. मुख्यची तयारी करताना तुम्हाला काही पुस्तकं लागणार आहेत. त्याच्यामध्ये जे काही महाराष्ट्रातील बेस्ट पुस्तकं आहेत, इंग्लिशसाठी जे काही आपलं तुम्हाला 0 एरर आहे याची 6वी एडिशन आलेली आहे. मराठीचं जे 0 एरर आहे त्याची 2री एडिशन आपल्याला इथं आलेली आहे. तुम्ही ते परचेस करू शकता. सोबतच तुम्हाला जीएस साठी हे जे काही इनसाइड जीएस आहे हे पुस्तक आपलं इनोव्हेटिव्ह पद्धतीने तयार केलेलं आहे. खूप छान पद्धतीने ते आलेलं आहे. सोबतच मराठीची आणि इंग्लिशची जी काही नोट्स आहेत ते पण आता इथं उपलब्ध आहेत. तुम्ही व्यवस्थित पद्धतीने त्याचा यूज करून तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स फेच करू शकता. हे तुम्हाला आधी इथं सांगायचं आहे. थँक्यू, धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण आज संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2025 यामधील मॅथ्सचे क्वेश्चन्स आपण डिटेलमध्ये डिस्कस करूयात. मुंबई आणि गोवा या स्थानकातील अंतर 540 किलोमीटर आहे. 2 रेल्वे गाड्या सकाळी 7:30 वाजता एकाच वेळी या दोन्ही स्थानकावरून परस्पर विरुद्ध दिशेने निघतात. त्यांचे वेग अनुक्रमे 60 किलोमीटर पर आवर आणि 75 किलोमीटर पर आवर आहेत. तर या दोन्ही गाड्या एकमेकींना किती वाजता भेटतील? विद्यार्थी मित्रांनो, सेम टाईपचा क्वेश्चन आपण क्वेश्चन नंबर 71 वन डे रिव्हिजन मध्ये घेतलेला आहे. आता याला आपण काय केलंय? वेळ बरोबर अंतर भागिले सापेक्ष वेग. अंतर भागिले सापेक्ष वेग, रिलेटिव्ह स्पीड. सापेक्ष वेग हा कसा? 2 गाड्या जर परस्पर विरुद्ध दिशेने जात असतील तर सापेक्ष वेग हा वेगाच्या बेरजे एवढा असतो. आता 2 ठिकाणातील अंतर आहे 540 किलोमीटर, 540 किमी. आणि सापेक्ष वेग या कशा आहेत? तर परस्पर विरुद्ध जेव्हा येतात तेव्हा बेरीज होते. म्हणजे एक वेग 60 आहे आणि दुसरा वेग 75. यांची बेरीज 60 अधिक 75 म्हणजेच 540 भागिले 135. इथं आपण 9 न भाग घालता येईल. 9 सख 54, 9 एक 9, 9 पाचा 45, 15 चोक 60. म्हणजे 4 तासानंतर त्यांची भेट होईल. ह्या दोन्ही गाड्या पहा सकाळी 7:30 वाजता निघालेल्या. 4 तासानंतर 7:30 पासून 4 तास 8:30, 9:30, 10:30 आणि 11:30 वाजता त्यांची भेट होईल. एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर 25% सूट देतो, तरीही त्याला 15% नफा होतो. आता त्या कपाटाची छापील किंमत 23,000 रुपये असल्यास त्याची खरेदी किंमत किती? तर आपण सेम टाईपचा क्वेश्चन हा वन डे सेशन मध्ये आपला क्वेश्चन नंबर 56 आहे. आता पहा याला आपल्याला सॉल्व्ह करायची सोपी ट्रिक कोणती आहे वापरायची? तर 15% नफा, 15% नफा म्हणजे किती झालं? 115. आता हे 115 म्हणजेच 23,000. तर 25% सूट, 25% सूट म्हणजे 100 वजा 25, 75 म्हणजे किती? तिरकस गुणाकार करायचा आणि आपल्याला उत्तर काढायचं आहे. 75 गुणिले 23,000 भागिले 115. आता 23च्या पाड्यातच 115 आहे. 23 एक 23, 23 पंच 115, 5 न भाग जाईल. 15 पाची 75, 15 गुणिले 1000 बरोबर 15,000. आता पहा खालील स्तंभलेखावरून 76 ते 80 पर्यंत उत्पादन किती टक्क्याने कमी झाले? किती टक्क्याने कमी झाले, किती टक्क्याने वाढले, याला आपण काय करत असतो? फरक भागिले ओरिजिनल मूळ किंमत गुणिले 100. आता आपल्याला
शहात्तर ही मूळ किंमत झाली. म्हणजे 76 ची किंमत किती आहे 3000 ही मूळ किंमत झाली. आणि हे 500 हे 80चं म्हणजे यांच्यातला आपल्याला फरक घ्यायचा आहे. 3000 आणि 500 यांच्यामधला फरक किती आहे 2500 2500 हा झाला फरक. आणि मूळ किंमत किती होती 3000 ही 3000 आणि गुणिले 100. हे 2 शून्य गेले 2 शून्य हा शून्य गेला. आता पहा आता इथं 240 असतं तर 3 8 24 80% आलं असतं. पण इथं 250 आहे म्हणजे 80%च्या वर आपलं उत्तर असणार आहे. आणि 80%च्या वर एकच ऑप्शन होता 83.33. आणि असंही सॉल्व्ह केलं तर 3 8 24 3 त्रिक 9 पॉईंट 3 त्रिक 9 3 त्रिक 9. आता पहा जर चौकोनाची बाजू 25% वाढवली तर त्या चौकोनाचं क्षेत्रफळ किती टक्क्यानं वाढेल याचा जो फॉर्म्युला आहे तर तो फॉर्म्युला आपल्याला पाठ असता तर पटकन गणित सुटलं असतं. चौरसाची बाजू x% वाढवली असता त्याचं क्षेत्रफळ 2x प्लस x/10 त्याचा वर्ग इतक्या टक्क्यानं वाढतं. सेम फॉर्म्युला आपल्याला वर्तुळाची त्रिज्या x% वाढवली असता तरीही त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ 2x प्लस x भागिले 10चा वर्ग एवढ्या टक्क्यानं वाढतं. आता x बरोबर किती आहे 25% म्हणजे 2 गुणिले 25 प्लस 25 भागिले 10 त्याचा वर्ग. 25 दुनी 50. आता 25 भागिले 10 म्हणजे इथं आपण 2.5चा वर्ग केला तरी चालून जाईल. म्हणजे 50 25चा वर्ग 625 2 6.25 झाला. म्हणजे 50 अधिक 6.25 उत्तर आलं 56.25. सरळ व्याजानं 5000 रुपयाची रक्कम 3 वर्षानंतर 5600 रुपये होतं. म्हणजे रास किती होते 5600 म्हणजे 600 रुपये आपल्याला व्याज मिळत आहे 5000 रुपयावर. आता जर व्याजदरात 3% वाढ केली तर याच मूळ रकमेचे 3 वर्षानंतर किती रुपये होतील. आता काय होतं आता परीक्षेत बघा विद्यार्थी टाइम वेस्ट कुठं करतो तर तो व्याज टक्क्याचा दर काढण्यासाठी टाइम वेस्ट करतो. म्हणजे तो काय करतो व्याजदरात 3% वाढ केली मग मूळ व्याजदर किती होता तो शोधतो परत त्यात 3% ऍड करतो आणि पुन्हा नवीन रक्कम काढतो. तर हा जी टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे तर ती स्किप करायची. म्हणजे कसं करायचं आता आपल्याला व्याज किती होतं हे 5000 रास किती आली ती 5600 तर आलतीस. आता 3% वाढणार आहे म्हणजे कोणाचे वाढणार आहेत 5000चे 3% वाढणार आहेत. किती वर्षासाठी 3 वर्षासाठी. बस तेवढी रक्कम ऍड करायची. 5000चे किती टक्के 3% आणि किती वर्षासाठी 3 वर्षासाठी. 2 शून्य 2 शून्य कटले 3 त्रिक 9 5 9 45. बस फक्त 450 रुपये एक्स्ट्रा व्याज भेटेल ना 5000 रुपयावर 3%. 5000चे 3% 5 त्रिक 15 150 एका वर्षाचं 3 वर्षाचं 450 फक्त 450 याच्यामध्ये ऍड करायचं होतं बस. म्हणजे आपलं उत्तर किती आलं 6050. 10 स्त्रिया एक काम 7 दिवसात पूर्ण करतात. आता या प्रकारच्या गणिताला आपलं बेसिक फॉर्म्युला एकच आपण यूज करतो M1D1 बरोबर M2D2. M1D1 बरोबर M2D2 या प्रकारच्या गणिताला आपण हा फॉर्म्युला यूज करतो. आता 10 स्त्रिया M1 किती स्त्रिया आहेत 10 स्त्रिया आणि ते काम 7 दिवसात करतात. आता M2 मात्र आपल्याला किती दिलंय 5 स्त्रिया आणि 10 मुलं दिलंय. ओके 5 स्त्रिया वुमन M2 किती आहे 5 वुमन आणि किती मुले 10 बॉईज. D2 किती दिवसात करतील. पण आता इथं स्त्रिया आहेत वुमन आहे इथं पण आपल्याला सगळं वुमन मध्येच कन्वर्ट करावं लागेल. म्हणजे 10 बॉईज 10 मुलांच्या ऐवजी स्त्रिया घ्यावे लागतील. आणि ते कसं करायचं तर या दोघाचा गुणाकार म्हणजे 10 सकी 70 स्त्रिया 10 गुणिले 7 70 स्त्रिया म्हणजे 70 वुमन यांनी एका दिवसात केलेलं काम यांचा गुणाकार 140 बॉईजनी एका दिवसात केलेल्या कामा एवढा आहे. म्हणजेच इथं जर आपण भागितलं 14 पंचे 70 14 10 120 म्हणजे 5 स्त्रियांचं काम 10 बॉईज एवढं आहे. आपल्याला 10 बॉईज चेंज करायचे 10 बॉईज म्हणजे किती वुमन झाले 5 वुमन 5 स्त्रिया झाल्या म्हणजे 5 आणि 5 10 स्त्रिया. M2 पण किती आहे 10 स्त्रिया. D2 किती दिवस लागतील 10 10 कटलं D2 बरोबर 7
7 दिवस लागतील. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक्झाममध्ये याच प्रकारचा माइंडसेट तयार करण्यासाठीच आपण ही प्रबोधन बॅच घेऊन येत आहोत, जी 1 फेब्रुवारी 2026 पासून आपली सुरू होत आहे. यामध्ये आपण सुरुवातीलाच मेन्स फोकस ओरिएंटेड ठेवून आपण संपूर्ण डिटेल हा सिलेबस घेणार आहोत, की जेणेकरून आपल्याला एक्झाममध्ये या कुलनेसचा माइंडसेट, आपल्याला काय होतं की सर हे असं लेक्चरला सोपं जातं पण परीक्षेमध्ये डिफिकल्ट जातं, होय तोच माइंडसेट आपल्याला तयार करायचा आहे, जो ह्या बॅचच्या माध्यमातून. एका संख्येची 4 पंचमांश ही त्या संख्येच्या 60% पेक्षा 10ने जास्त आहे. आता पहा, 4 पंचमांश म्हणजेच किती? 4/5 आहे. पण हे 4/5 म्हणजे किती टक्के? तर 4/5 गुणिले 100. 5 दुनी 10, 20 चोक 80%. मग आपलं गणित सोपं झालं. कसं? एका संख्येची 80% ही त्या संख्येच्या 60% पेक्षा 10ने जास्त आहे. म्हणजेच टक्केवारीतील फरक 80% आणि 60% यांच्यातला फरक किती आहे? 20% म्हणजे 10. तर ती संख्या 100% म्हणजे किती? तिरकस गुणाकार 100 गुणिले 10 भागिले 20. 20 100. ती संख्या कोणती आहे? 50. मिश्र धातू ए आणि बी मध्ये तांबे आणि जस्त. तांबे आणि जस्त यांचं प्रमाण अनुक्रमे 4:3 आणि 9:5 आहे. हे दोन्ही मिश्र धातू समान प्रमाणात, खूप इम्पॉर्टंट वर्ड होता इथे पहा, समान प्रमाणात घ्यायचंय. पण आता जर आपण हे समान आहेत का बघूयात. कसं बघायचं समान आहेत की नाही? ह्या दोघांची बेरीज करायची. 4 आणि 3 किती आली बेरीज? 7. आणि याची बेरीज किती आली? 9 आणि 5 14. समान आहेत का ते? नाहीत. मग आपल्याला हे दोन्ही 14 करावे लागतील. मग आता 14 करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? याला आणि याला 2 गुणलं की आपलं हे 14 होईल. मग तांबे किती झालं? 4 दुनी 8 झालं. जस्त किती झालं? 3 दुनी 6 झालं. दुसऱ्यामध्ये तांबे किती आहे गुणोत्तर? 9:5. बस. आता समान असल्यामुळं आपल्याला काय ट्रिक वापरायची? डायरेक्ट यांची बेरीज करायची. 8 आणि 9 किती झालं? 17. 6 आणि 5 11. 17 11 झालं उत्तर. 2. क्रमागत विषम संख्यांच्या वर्गातील फरक 112. आता म्हणजे एक संख्या x असेल तर दुसरी संख्या x+2 असणार आहे. आणि यांच्या वर्गातील फरक हा किती आहे? 112 आहे. आपण बघूयात. याचं एक्सपान्शन x वर्ग प्लस 4x प्लस 4 वजा x वर्ग बरोबर 112. x वर्ग कॅन्सल होईल. म्हणजे इथे येईल 4x बरोबर 112 मधून 4 गेलं 108. x बरोबर 4 न भाग जाईल. 4 दुनी 8, 4 7 28. x बरोबर 27. आपल्याला विचारलंय त्यापैकी लहान संख्येचा वर्ग कोणता? म्हणजे आपल्याला 27चा वर्ग करायचा आहे. 27चा वर्ग 729. आता पहा, सिम्प्लिफिकेशनला देखील आपल्याला काय, हे जे फॉर्म्युले आहेत सिम्प्लिफिकेशनचे, तर ते आपल्याला पाठ पाहिजे होते. आता इथं आपण x वर्ग मायनस y वर्ग किंवा a वर्ग मायनस b वर्ग, पहिल्या कंसात a प्लस b, दुसऱ्या कंसात a मायनस b याचा आपण वापर करू शकतो. म्हणजे a प्लस b 0.11 प्लस 0.01 a प्लस b, दुसऱ्या कंसात a मायनस b 0.11 मायनस 0.01 डिवायडेड बाय 1.2. हे आपलं जसंच्या तसं राहिलं. आता यांची बेरीज आली आपली 0.12 गुणिले, हा म्हणजे इथं गुणिले आहे. आता 0.11 वजा 0.1 म्हणजे हा 0.10 आला, म्हणजे 0.1 आला भागिले 1.2. आता आपण अंशामध्ये दशांश अपूर्णांकाच्या पुढे 2 आणि इथं एक 3 घर आहेत. हे 3 घर जर पुढे सरकवलं असतं तर वर झालं असतं 12 गुणिले 1 आणि खाली पण 3 घर पुढे सरकवलं, हे 1 घर 2 घर 3 घर, म्हणजे ह्याचं उत्तर आलं आपलं 12 1 12. 12 भागितलं 1/100. 1/100 म्हणजेच 0.01. स्पंदनने 120 पानांच्या एका पुस्तकात 3/6 भाग वाचला. आता पहा, म्हणजे 120चे किती वाचले? 3/6 वाचले. 6 भाग जाईल. 6 2 12, 20 त्रिक
60 पाने वाचली. किती पैकी? 120 पैकी. आता आपल्याला काय विचारलंय, तर पुस्तकाची किती पाने वाचलेली नाहीत. हा म्हणजे 20 पैकी 60 वाचली, 120 वजा 60, 60 पाने वाचली नाहीत. निम्म वाचलं, निम्म वाचलं नाही. राम, श्याम व जॉन यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची सरासरी किती होती? 16 होती. तर 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची सरासरी किती? आता सिंपल लॉजिकचा बघा, 5 वर्षापूर्वी सरासरी 16 होती आणि आपल्याला विचारलंय 5 वर्षानंतर. बघा, 5 वर्षापूर्वी आणि 5 वर्षानंतर फरक कितीचा असणार आहे? 10चा असणार आहे ना. फरक कितीचा असणार आहे? 10चा असणार आहे. कुठलाही नवीन माणूस यांच्या गटात आला नाही किंवा गट सोडून गेला नाही, म्हणजे यांची पण सरासरी, तिघांची पण सरासरी कितीने वाढेल? 10नच वाढेल. म्हणजेच 16 अधिक 10 बरोबर ती सरासरी किती होईल? 26. आता याला आपण असंही काढता आलं असतं की 5 वर्षापूर्वी सरासरी 16, तिघांच्या वयाची 16 गुणिले 3, 16 त्रिक 48, मग 5 आणि 5 10 वर्षानंतर मग ते तिघांचं वय कितीनं वाढलं? 30नं वाढलं. मग यांची बेरीज करा 78, पुन्हा त्याला 3 भागा, 3 दुनी 6, 1 3 संग 18. पण हे करत बसण्यापेक्षा सिंपल लॉजिक लावायचं की गटातून माणूस गेला नाही, नवीन माणूस आला नाही, व्यक्ती तेवढ्याच आहेत. मग 5 वर्षापूर्वी आणि 5 वर्षानंतर म्हणजे फरक किती वर्षाचा झाला? 10चा. सरासरी ऑटोमॅटिकली 10नं वाढेल. 16 आणि 10 26. विद्यार्थी मित्रांनो, 18 जानेवारीपासून आपल्याला परीक्षेसाठी इम्पॉर्टंट असलेली ही 5 पुस्तकं अवेलेबल होत आहेत, ज्यामध्ये इनसाइड जीएस हे कंबाईन मेन्स PYQ असलेलं बुक आहे. यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं आपल्या प्रत्येक विश्लेषण करून दिलेलं आहे. त्याचप्रमाणे 0 एरर इंग्लिश, शाश्वत नोट्स इंग्लिश, शाश्वत नोट मराठी आणि आपलं MPSC 0 एरर मराठी, ही आपल्याला सर्व पुस्तकं ही 18 जानेवारीपासून उपलब्ध होते. नमस्कार मित्रांनो, शाश्वतच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी गोविंद हिबारे. बुद्धिमत्तेचं एक्सप्लेनेशन कुठल्या पेपरचं? तर संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2025चं. विषय कुठला? तर बुद्धिमत्ता. चला, प्रश्न फार सोपे होते. एवढे सोपे होते की पहिल्यांदा घेतला असता मॅथला पण वेळ पुरला असता आणि सगळंच मार्क पण भेटले असते. ओके, एका सांकेतिक भाषेत पर्टिक्युलर गोष्टींना काहीतरी म्हणलेलं आहे. बघूया काय काय होत आहे. बघा रे, चला. थँक्स THANKS ला एका पर्टिक्युलर पॅटर्न मध्ये लिहिलंय. प्लस मायनस वगैरे काहीच नाहीये. काय लिहिलंय? SKNTHA. जर बघितलं तर वरच्या मध्ये वर्ड मध्ये त्याच्या कोड मध्ये अल्फाबेट इंटरचेंज झालेले आहेत. त्याच्यामध्ये प्लस मायनसचं काहीच नाही झालेलं आहे. बघा रे, THA इथं दिसतंय, THA इथं दिसतंय. आता लिहिताना THA ऍज इट इज लिहिलंय. त्यांची पोझिशन काय केली आहे? 2 पार्ट मध्ये डिवाइड करून काय केलंय? त्याला इंटरचेंज केलंय. इथं असं लिहिलंय. पण SNK या पद्धतीनं लिहिलंय, उलट. बरोबर आहे. SNK लिहायचं असतं कशा पद्धतीनं? या पद्धतीनं. म्हणजे पहिल्यांदा यस लिहिलाय, बरोबर, इथं यस पहिल्यांदा लिहिलं, नंतर के लिहिलं आणि त्यानंतर यन लिहिलंय. बरोबर आहे. मग आता विचारलेलं स्टुपिड. मग स्टुपिड सारखाच प्रश्न होता एकदम. STUPID. बरोबर आहे. मग स्टुपिड साठी पहिल्यांदा काय लिहितो? THA जसं लिहिलं होतं तसं STU जशाच तसं येईल. बरोबर आहे. याच्या खाली काय येईल? STU. बरोबर आहे. आता DIP कसं लिहिलं होतं? इथे SKN लिहिलं होतं. तर इथं काय येईल? DIP येईल. DIP STU. कुठला आन्सर आहे? सेकंड आन्सर आहे. क्लिअर आहे बच्चा लोक? चला, नेक्स्ट एक्झाम्पल तुमच्या समोर आहे. प्रश्न फार सोपा होता, फक्त त्याला लेंदी बनवलं होतं. सोडूया. ब्लड रिलेशनचा प्रश्न आहे. एकदम सोपा प्रश्न आहे. काय म्हणला? राणी आणि सुरेश एक जोडपं आहे. म्हणजे राणीचं लग्न कोणासोबत झालंय? सुरेश सोबत झालाय. बरोबर आहे. सुरेश सोबत झालाय. बर, त्यांना मेधा आणि दीप्ती अशा 2 मुली आहेत. या दोघांना 2 मुली आहेत. पहिलीचं नाव काय आहे? मेघा आणि
दीप्ती अशा 2 मुली आहेत त्यांना. बरोबर आहे. काय म्हणताय? दीप्तीचं लग्न अनुराग सोबत झालंय. दीप्तीचं लग्न कोणासोबत झालंय? अनुराग सोबत झालंय. बरोबर आहे. अनुराग सोबत त्याचं लग्न झालंय. जो गरिमा आणि तुषार यांचा मुलगा आहे, अनुरागच्या आईवडिलांचं नाव काय? गरिमा आणि तुषार. बरोबर आहे. गरिमा आणि तुषार हे त्याच्या आईवडिलाचे नाव आहेत. बरोबर आहे. बर, त्यांचा मुलगा आहे. निधी ही अनुरागची मुलगी आहे. निधी कोणाची मुलगी आहे? अनुरागची मुलगी आहे. निधी. बरोबर आहे. निधी ही अनुरागची मुलगी आहे. बरोबर आहे. कोमल ही अनुरागची बहीण आहे. अनुरागच्या बहिणीचं नाव काय? कोमल आहे. क्लिअर आहे. जिचे लग्न हर्षित सोबत झालंय म्हणजे कोमलच्या नवऱ्याचं नाव काय? हर्षित आहे. बरोबर आहे. कोमलच्या नवऱ्याचं नाव काय? हर्षित आहे. बरोबर आहे. आणि त्यांना अमन आणि प्रेम अशी 2 मुले आहेत. म्हणजे यांच्या 2 मुलांची नाव काय आहेत? अमन आणि प्रेम. बरोबर आहे. अमन आणि प्रेम अशी 2 मुले आहेत. प्रेम हा गरिमाचा आणि तुषार यांचा नातू आहे. हो आहे की, प्रेम आणि गरिमा आणि तुषारचा नातूच आहे की तो, कारण की हे यांच्या मुलीचे काय आहेत? मुलं आहेत, नातूच आहे. बरोबर आहे. तर दीप्ती आणि कोमल यांचे नाते काय? दीप्ती आणि कोमलचं नातं काय? दीप्ती कोण आहे कोमलची? तर भावाची बायको आहे. म्हणजे कोण झाली? भाऊजाई झाली. भावाची बायको झाली दीप्ती. बरोबर आहे. तर कोमल कोण झाली? दीप्तीची नवऱ्याची बहीण म्हणजे कोण झाली? नणंद झाली. भाऊजाई, नणंद भाऊजाईचं नातं आहे दोघांमध्ये. कसं नातं आहे? नणंद भाऊजाईंचं नातं आहे. चला नेक्स्ट एक्झाम्पल. ग्रुप बी च्या आपण प्री मध्ये विचारलं होतं. थोडंसं काय आहे, आयोगाचा कल थोडासा काउंटिंग आउट डायग्राम कडे वाढलेला दिसतोय. प्रत्येक परीक्षेमध्ये याचं एक तरी प्रश्न दिसतोय. मग करायला हरकत नाहीये पुढच्या परीक्षांसाठी, मेन्ससाठी करायला हरकत नाही. 1 2 3 4 5 काय करायचं होतं? मागच्या वेळेस पण सांगितलं 1 + 2 3 3 + 3 6 6 + 4 10 + 5 किती आन्सर येईल? 15. नंबर ऑफ ट्रायंगल किती बनतील? तर 15 ट्रायंगल बनतील. सगळे नंबर ऑफ ट्रायंगल किती बनतील? तर 15 बनतील. क्लिअर आहे बच्चा लोक? चला पुढे चालूया. प्रश्न सिरीजचा होता, लेटर रिपीटिंग सिरीजचा होता प्रश्न. कशाचा? लेटर रिपीटिंग सिरीजचा. प्रश्न फार सोपा होता. फक्त काय करता आलं पाहिजे होतं? समजून घेता आलं पाहिजे होतं. बघा रे, काय होतं जर समजलंच नसतं, आता लेटर रिपीटिंग सिरीज जरी असली असती तरी समजलंच नाही, कारण की याच्यात आपल्याला काय शिकवलेलं आहे? पार्ट पाडा. बरोबर आहे. याचे पार्ट करा. हा पार्टनी सोडवला जाण्यासारखा प्रश्न नव्हता. मग याच्यात काय करायला पाहिजे होतं? सतसत विवेक बुद्धी वापरायची होती. मग कशा थ्रू जायचं? ऑप्शन थ्रू जायचं होतं. मग बघायला ऑब्झर्वेशन जर केलं, ऑब्झर्वेशनचा प्रश्न होता. पहिल्यांदा 2A दिसतायत, नंतर 3A दिसतायत, नंतर 4A दिसतायत, नंतर 5A दिसतायत आणि शेवटी एखादं B दिसतंय. म्हणजे काहीतरी वेगळं आहे. 2A नंतर काय येईल? B. 2A नंतर काय येईल? B येईल. बरोबर. B आलं. बघा 2A B. 3A पुन्हा काय आलं? B आलं. 4A पुन्हा काय आलं? B आलं. 5A पुन्हा काय आलं? B आलं. सिरीज कशी असली पाहिजे? अंडरस्टँडेबल असली पाहिजे. A AA B AAA B 4A B 5A B अंडरस्टँडेबल सिरीज पाहिजे. बरोबर आहे. तेव्हाच कंप्लीट होणार आहे. BBB A कुठे आहे आन्सर? 4 नंबर. याचा आन्सर काय असावं? 4 नंबर असावं. क्लिअर आहे? बघा रे, 18 तारखेला ही सगळी पुस्तकं शाश्वतची सगळी प्रकाशनं सोबत येतात. आता एका पुस्तकाचं सांगतो. इनसाइड जीएस, याच्यामध्ये तुम्हाला जीएसचं सगळंच्या सगळं मॅथ रिझनिंग सोबत सगळं काही भेटेल. बरोबर आहे. मेन्स लेवलचं. बरोबर. मेन्सचे PYQ सगळे कव्हर केलेले आहेत 14 पासून 25 पर्यंत. त्यानंतर 0 एरर इंग्लिश तुम्हाला सांगायची गरज नाहीये. शाश्वतच्या आता नोट्स पण आल्यात 0 एररच्या. बरोबर आहे. शाश्वतच्या इंग्रजीच्या नोट्स पण आल्यात. त्यासोबत 0 एरर मराठी पण तुम्हाला सांगायची गरज नाहीये. पॉप्युलर बुक आहे, तुम्हाला माहिती आहे. आफ्टर दॅट शाश्वत मराठी नोट्स पण आलेल्या आहेत. बरोबर आहे. मराठीच्या नोट्स पण आलेल्या आहेत, ज्या तुम्हाला येणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी खूप महत्त्वाच्या असतील. सगळ्या नोट्स दोन्ही पण. आणि 0 एररचं तर सांगायची गरज नाहीये. बरोबर. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न होता फार सोपा. फक्त काय ऍड करायचं होतं? प्रत्येक याच्यात 1.25 ऍड करायचं होतं. सिरीज वाढत चालली आहे.
प्लस 1.25 प्लस 1.25 प्लस 1.25. सिंपल गोष्टीचा विचार करायचा, सिंपल गोष्टीचा आन्सर असतात. 25 बरोबर आहे. मग आन्सर किती येईल? 10 येईल. बरोबर आहे. आन्सर किती येईल? 10 येईल. 10 यायला पाहिजे आन्सर. क्लिअर आहे. नेक्स्ट नंतरच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न फार सोपा होता. डायरेक्शन डिस्टन्स मधला 2 पद्धतीने सोडवता येतं. सगळ्याला माहिती आहेत 2 पद्धती. मी म्हणत नाहीये माझी पद्धत आहे म्हणून. अख्ख्या मार्केटमध्ये शिकवलं जाते. दोन्ही पद्धती शिकवू आपण. बघूया कुठल्या असतात त्या. आदित घरापासून उत्तरेकडे चालला आहे. आदित घरापासून उत्तरेकडे चालला आहे. गेला उत्तरेकडे. काही वेळानंतर तो उजवीकडे वळतो आणि थोडेसे पुढे जातो. उजवीकडे वळतो आणि पुढे जातो. इकडे गेला, वळतो, पुढे जाऊन उजवीकडे वळतो आणि थोडेसे पुढे जाऊन डावीकडे वळतो. उजवीकडे गेला, त्याच्यानंतर कुठे गेला? डावीकडे. मग डावीकडून कुठे जातो? वर जातो. डावीकडे म्हणजे कुठे जाणार आहे? वर जाणार आहे. लेफ्ट राईट सगळ्याला माहिती आहे. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. कसं असतं? क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. शेवटी तो 1 किलोमीटर चालल्यानंतर पुन्हा डावीकडे वळतो. पुन्हा डावीकडे वळतोय म्हणजे या साईडला वळतोय. बरोबर आहे. आता तो कोणत्या दिशेला चालला आहे? ही दिशा कुठली असती रे? तुम्हाला जर माहित नसेल तर बघा, हे असतं नॉर्थ, हे असतं साऊथ, हे असतं ईस्ट आणि हे असतं वेस्ट. वेस्ट म्हणजे काय? पश्चिम. वेस्ट म्हणजे काय? पश्चिम. याला आणखी एका पद्धतीनं सोडवता येतं. कसं? कुठे चाललाय? नॉर्थला चाललाय. बरोबर आहे. पहिल्यांदा तो कुठे वळला? उजवीकडे वळला म्हणजे राईटला वळलाय. कुठे वळलाय? राईटला वळलाय. मग थोडेसं पुढे जाऊन तो कुठे वळलाय? डावीकडे वळलाय म्हणजे कुठे चाललाय तो? लेफ्टला चाललाय. शेवटी तो 1 किलोमीटर चालल्यानंतर पुन्हा कुठं वळलाय? डावीकडे वळलाय. मग पुन्हा तो लेफ्टला चाललाय. मग काय करायचं रे? अशा वेळेस डायग्राम काढायची गरज नाही. हा फक्त कुठं लावता येतो? हे जेव्हा तुम्हाला स्टार्टिंग डायरेक्शन नाही, एंडिंग डायरेक्शन विचारली आहे, शेवटी तो कुठे चालला आहे असं विचारलं, तेव्हाच ही काय करायचं? ट्रिक लावायची. स्टार्टिंग डायरेक्शनला पण लावता येते, पण त्यासाठी वेगळं गणित लागतं. बरोबर आहे. आता इथं काय करायचं? नॉर्थ आहे. राईट गेला, लेफ्ट गेला. एकदा राईट घेतला मी जाताना एकदा राईट घेतला आणि तिथून पुन्हा लेफ्ट घेतला तर पुन्हा सेम डायरेक्शनला येणार आहे ना रे. बरं, मग काय राहिलं? नॉर्थला लेफ्ट राहिलं. नॉर्थच्या लेफ्टला कुठली दिशा असते रे? वेस्ट असते. बरोबर. आन्सर डायरेक्टली वेस्ट आलं असतं, पश्चिम आलं असतं. बरोबर. डायग्राम काढायची गरज होती का? नाही. डायग्राम काढायची बिलकुल गरज नव्हती. चला पुढच्या एक्झाम्पलला जाऊया. आता टीचिंग ऍप्टिट्यूड चा प्रश्न होता. बरोबर आहे. शैक्षणिक मानसशास्त्र म्हणू आपण त्याला. त्याचा प्रश्न होता. फार म्हणजे क्रिटिकल थिंकिंग मधला प्रश्न आहे आणि मानसशास्त्राचा, सायकोलॉजी, टीचिंग सायकोलॉजीचा प्रश्न आहे. काय होतं रे? एक विद्यार्थी जुनी माहिती गोळा करतो. म्हणजे काय करतोय? कलेक्शन ऑफ डेटा करतोय. बरोबर आहे. नव्या माहितीशी तुलना करतो. त्याचं काय करतोय? कंपॅरिझन करतोय. जुन्या माहितीचं नव्या माहितीचं काय करतोय? कंपॅरिझन करतोय. चुका शोधतो. त्याच्यातलं अनालिसिस करून त्याच्यातले डाऊट क्लिअरिंग करून चुका पण शोधतोय. बरोबर. त्याच्यात कुठल्या नव्या माहितीतून जुन्या माहितीत कुठल्या कंपॅरिझन मध्ये काय डिफरंट आहेत ते पण शोधतोय. आणि नवीन निष्कर्ष सुचवतोय. त्याच्यावर काहीतरी नवीन सांगतोय कोणाला तरी. बरोबर आहे. हा कोणता मानसिक प्रक्रियेचा प्रकार आहे? मग हा कोणता मानसिक प्रक्रियेचा प्रकार आहे? निरीक्षण म्हणता येईल का फक्त? नाही. बरोबर. निरीक्षण, अंडरस्टँडिंग जर फक्त निरीक्षण म्हणलं तर तसं जमणार नाही. निरीक्षण म्हणलं तर जमणार आहे का? नाही. अनुकरण म्हणता येईल का रे? कुठल्या गोष्टीचं अनुकरण करतोय का फक्त? नाही. जे मागचं झालंय त्यालाच फॉलो करतोय का? नाही. नवीन गोष्टीसोबत कंपॅरिझन करतोय म्हणजे हे पण नाही जमणार. पाठांतराचा विषयच नाही येणार. मग ऑप्शन काय? मूल्यांकन. चिकित्सक विचार करतोय. सगळ्याला कंपॅरिझन करून, अंडरस्टँडिंग करून पूर्णपणे त्याच्यावर निष्कर्ष देतोय म्हणजे आन्सर काय येईल? 2. बरोबर आहे. असं पण याला कुठलं रॉकेट सायन्स नाहीये. अंडरस्टँडिंग जर तुमची चांगली असेल, वाचण्याबद्दलची अंडरस्टँडिंग चांगली असेल तर तुम्ही हे सगळ्यांनी हेच आन्सर काय केलं असेल? टिक केलं असेल. बरोबर आहे. चला पुढे जाऊया. बघा रे, सिरीज कशी होती? कंटिन्युअस सिरीज होती. त्याला आपण कॅस्केडिंग म्हणू किंवा डिफरन्स सिरीज म्हणू. दोघांचा डिफरन्स किती होता? 27. दोघांचा डिफरन्स किती आहे? 27 आहे. बरोबर आहे. दोघांमध्ये डिफरन्स 27 आहे. पुढच्या दोघांमध्ये डिफरन्स किती आहे? 29 आहे. या दोघांमध्ये. बरोबर आहे. डिफरन्सची गोष्ट होते. या दोघांमध्ये डिफरन्स किती आहे आता? 31 आहे. म्हणजे या दोघांमध्ये डिफरन्स किती आहे रे? 2चा. या दोघांमध्ये डिफरन्स किती आहे? 2चा. मग पुढच्या दोघांमध्ये पण 2चा डिफरन्स राहील. इथं किती राहील? 33 राहील. मग 33 जर याच्यात ऍड केले मी तर उत्तर काय येतं? 290. आन्सर काय येईल? 290. बरोबर आहे. आयोगाला आन्सर काय द्यावं लागेल? 290. क्लिअर आहे. चला आता शेवटची अनाउन्समेंट. 1 तारखेला आपण भेटणार आहोत प्रबोधनमध्ये.
काय आहे प्रबोधन? तर 1 इयर इंटिग्रेटेड बॅच आहे, जी मेन्स पासून सुरू होईल आणि प्रीला जाईल. असं पहिल्यांदाच प्रयोग होत आहे. पहिल्यांदा मेन्स करून घेऊया, स्ट्रेच करून स्वतःला मेन्स करून घेऊया. मेन्स झाली की प्रीचा ऑटोमॅटिक अभ्यास होईल आणि प्रीचा पण काहीतरी वेगळा अभ्यास याच्यामध्ये तुम्हाला करायला भेटेल. वेगळ्या पद्धतीचं काहीतरी पूर्ण वर्षभर तुम्हाला इथं भेटेल. म्हणजे पास होण्यासाठी काय लागतं, बरोबर आहे, आणि काय करू नये, बरोबर आहे. नापास होण्यासाठी काय करू नये, नापास जर व्हायचं नसेल, बरोबर आहे. म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या विश्वात काय रे माहितीये का, एक गोष्ट कंपल्सरी लक्षात असायला पाहिजे, काय करायचं हे सगळे सांगतील, जिथे काय नाही करायचं हे सांगतील तिथं जावं, बरोबर आहे. काय नाही करायचं हे सांगणारे फार कमी लोक आहेत. मग प्रबोधनमध्ये तुम्हाला कुठल्या गोष्टी अवॉइड करायच्यात याच्यावर पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट केलं जाईल, बरोबर. म्हणजे तुम्हाला काय क्रीम सगळी भेटेल इथे. चला भेटूया प्रबोधनमध्ये 1 तारखेला. धन्यवाद.